कशा पद्धतीने वर्क होतात किंवा त्याच्यामध्ये वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे स्किल्स लागतात वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये डेटाबेस काय असतो, सर्व्हर कसा असतो, ते रिक्वेस्ट कसं घेऊन जातं, त्याच्यामध्ये मायएसक्यूएल क्वेरीज काय असतात, हे आपण एक पूर्ण एक व्यवस्थित पद्धतीने एक इंट्रोडक्शन किंवा एक कसं वर्क होतं हे सर्व बघितलेलं आहे. तर काल आपलं लेक्चर जे होतं ते एक्सटेंड झालं. आपले क्वेरीज वगैरे मुलांच्या होत्या बरेच, त्याच्यामुळे टाइम आपल्याला भेटला नाही. तर आपण आज त्याचं अर्ध लेक्चर जे आहे ते कंटिन्यू करतोय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक प्रॉपर वेब ऍप्लिकेशन कशा पद्धतीने वर्क होतात, त्याचं फ्रंट एंड काय असतं, त्याचं बॅक एंड काय असतं, त्याच्यामध्ये ऍडमिन पॅनल काय असतो, त्याचा डेटाबेस काय असतं, तर ते क्वेरीज कशा फायर होतात, या सर्व गोष्टी आपण लाईव्ह बघणार आहे आता. तर स्टार्ट करायच्या अगोदर मला दोन दोन मिनिटं फक्त बोलायचं आहे की काल एका मित्राने एक प्रश्न विचारलेला की ओटीपी व्हेरिफिकेशन करताना ते कसं होतं. त्या हा क्वेश्चन आपला पास झालेला. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकार ह्या क्वेश्चनचं उत्तर त्यांना मिळेल शेवटला, तो जर असेल तर आत्ता. पण अशा प्रकारचे जे पण काही क्वेश्चन असतील ते आपण लास्टला घेऊ. कारण की काय होतंय की आता फर्स्ट इयरची पण मुलं आहेत की त्यांना एवढं बेसिकली गोष्टी माहिती नाही. तर मध्ये आपण एखाद्या गोष्टीचं असं इकडं तिकडं गेलं, फ्लो बाजूला गेला तर मग जम्बलिंग होऊन जाते सर्व. पहिला आपण फ्लो मध्ये जाऊया. जर एखादी गोष्ट जर आपण टॉपिक चालू आहे तर टॉपिक मध्ये जर का काही गोष्टी समजल्या नाहीत तर ते तेव्हा आपण क्लिअर करूया. फक्त जे पण डेव्हलपमेंटच्या बाहेर किंवा एका दुसरे काय क्वेश्चन्स असतील ते क्वेरीज आपण लास्टला सर्वांचे सॉल्व्ह करू. तर आपण स्टार्ट करायच्या अगोदर एक कालचं जे आपलं इंट्रोडक्शन पार्ट झालं त्याचा एक फक्त फ्लो घेऊया, कारण काय काय जण नवीन पण आहेत. तर हे जे 5 मिनिटांमध्ये फक्त आपल्याला समोर एक स्क्रीन दिसते. या स्क्रीनमध्ये एक वेबसाईट आहे. आता या वेबसाईटमध्ये ज्या वेळेस एखादा युजर म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस गुगलमध्ये जे पण URL मध्ये एखादी गोष्ट सर्च करता आणि ती ज्यावेळेस तुम्हाला त्याचं एखादं आउटपुट मिळतं किंवा ज्यावेळेस तुम्ही एखादा फॉर्म वगैरे जे पण काय असतं ते तुम्ही फिल करता ऑनलाईन, तर त्याचं कुठेतरी एक आउटपुट मिळतं तुम्हाला. म्हणजे एक रिफ्रेश होते पूर्णपणे पेज आणि त्याचं तुम्हाला काही सेकंदामध्ये एक आउटपुट मिळतं. तर ते कसं मिळतं त्याचं आपण कालचं एक फक्त 5 मिनिटात एक फ्लो बघूया. हे बघा, हे जे दिसतंय समोर, इथून ते ज्यावेळेस एखादी गोष्ट सर्च होती तर त्याचं डोमेन असतं. डोमेन म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सर्च करतो तर .com असतं, .in असतं, जे पण काय असतं ते एक्सटेन्शन असतं, त्याला डोमेन म्हणतात. ते डोमेन त्याचं सर्व्हर, आता कितीतरी सर्व्हर असतात असे, तर त्या एका कुठल्या तरी सर्व्हरमध्ये त्याचं ते लोकेशन फाइंड करतं ते डोमेन आणि ते त्याच्या सर्व्हरला जातं. मग ते त्याच्या सर्व्हरला बघा, इथं एक व्हाईट लाईन गेलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर तिथून ते रिक्वेस्ट घेऊन म्हणजे जे पण काय गोष्ट आपण डेटा समजा फिल केलेला आहे तर तो डेटा घेऊन तो या सर्व्हरला गेला. त्या सर्व्हर मधून इथे तुम्हाला खाली क्वेरी दिसत असेल. मग तो एक मायस्क्यूएल जे म्हणतात, ते मायस्क्यूएल ते आपण काल पण सांगितलं की ते त्याची कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज नसती. तर ते फक्त एक डेटाबेस आणि सर्व्हरच्या मधलं फक्त एक कनेक्शन असतं जे की क्वेरी वगैरे ते फायर करतं, क्वेरी घेऊन जातं. म्हणजे एक सर्व्हरमध्ये जातं, सर्व्हरमध्ये एक फाईल असते, त्या फाईलमध्ये इन्सर्ट अपडेट आणि डिलीटचं ते काम करतं, ती क्वेरी असते मायस्क्यूएलची. आता हे तुम्हाला सरळ समोर दिसत असेल, हे मध्ये ब्लॅक कलरचे एक मशीन सारखं हे सर्व्हर आहे. सर्व्हर मधून ज्या वेळेस ही व्हाईट लाईन या डेटाबेसमध्ये जाते म्हणजे ही क्वेरी, म्हणजे इथून एखादा समजा तुम्ही डेटा भरलेला आहे वेबसाईटमध्ये, मग तिथून ते या सर्व्हरला गेलं, त्याची सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज घेऊन, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता फ्रंट एंडचं काल तुम्ही बघितलंच, फ्रंट एंडला या बेसिक आपल्या जे लँग्वेज लागते HTML CSS जावास्क्रिप्ट, पण ज्यावेळेस ते सर्व्हरला जात असतं त्यावेळेस ती सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज वरतीच ते वर्क होतं. त्याच्यामध्ये आपले जे फ्रंट एंडचे जे आपण लँग्वेजेस आहेत म्हणजे जे युजरला आपण जे पण बघतो वेबसाईटवरती, ते त्या लँग्वेजेस आपल्या बॅकएंडवरती चालत नाहीत, ते असतं आपलं बॅकएंड. तर हे सर्व्हरला ज्यावेळेस ते जातं तिथून मग ते मायस्क्यूएलची इथं सर्व्हर मधून ती क्वेरी फायर होतं. मग तो डेटा इथे हे डेटाबेस तुम्हाला दिसत असेल लास्टला गोल गोल, हा डेटाबेस आहे. या डेटाबेस मध्ये गेला, मग तिथं जे पण आपलं समजा आपण एखादं रजिस्टर म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन फिल केली तर ती गेली आपल्या डेटाबेस मध्ये जाण्यासाठी इथं इन्सर्टची क्वेरी फायर होणार, इन्सर्ट अपडेट डिलीट. आता आपल्याला ती क्वेरी इन्सर्ट करायची आहे तर इन्सर्टची क्वेरी फायर होणार. म्हणजे इन्सर्ट मध्ये ते सेव्ह होणार. सेव्ह झाल्याच्या नंतर ना त्याचं परत आपल्याला हे बघा खालून एक एरो आलाय, त्या एरो मध्ये लिहिलंय क्वेरी. मग ती क्वेरी परत आपल्याला सर्व्हर मध्ये जाते, म्हणजे ती फाईल त्या सर्व्हर मधून आपल्याला परत तो रिस्पॉन्स एक व्हाईट लाईन मध्ये परत इकडं आपल्या वेब पेज कडे आल्यासारखं दिसतोय. मग इथून ते HTML आणि CSS जावास्क्रिप्ट ते खाली तुम्हाला दिसत असं JS, त्याच्या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला ते दिसतं. आता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर आज आपण हे शिकणार आहे की लाईव्ह वेबसाईट कशा असतात, म्हणजे एक वेब ऍप्लिकेशन्स जे असतात
ते कशा पद्धतीने वर्क होतात, ते त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे स्किल्स लागतात, त्याच्यामध्ये फ्रंट एंड काय असतं, बॅक एंड काय असतं, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्किल्स वापरावे लागतात. फॉर एक्झाम्पल बूटस्ट्रॅप असतं, म्हणजे असे फ्रेमवर्क्स वगैरे ते आता आपण लाईव्ह बघायला स्टार्ट करू टाइम वेस्ट करता. बघा स्क्रीनवर आता तुम्हाला सर्व दिसेल. आता तुम्ही लक्ष थोडं स्क्रीनवरती द्या. आणि लास्टला आपण एक छोटंसं लॉग इन पेज वरती आपण एक लाईव्ह म्हणजे पूर्ण एक कोड सहित तुम्हाला सर्व एक्सप्लेन होणार आहे. तर आपण स्टार्ट करू लेक्चरला. हे बघा, पहिलं तर आपल्याकडे एक वेबसाईट आहे आणि त्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आता वेबसाईट ज्यावेळेस रन होती तर ते एक सर्व्हरला होती. ती म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट कंपाईल वगैरे काय करत असाल ते नॉर्मली एका पेजवरती व्हाईट पेजवरती फक्त तुम्हाला C++ मध्ये आउटपुट मिळत असेल. पण ज्यावेळेस एक प्रॉपर वेबसाईट जर तुम्हाला रन करायची असेल तर त्याला एका सर्व्हर शिवाय पर्याय नसतो. तर त्याच्यामुळे आता कसं आहे, आता जर आपण एखादी गोष्ट एखादी आता समजा तुम्ही टेस्टिंग करताय किंवा एखादी गोष्ट शिकताय, तर शिकताना तर आपण सर्व्हरला पैसे देऊन तर त्याची एक छोटीशी स्पेस घेऊ शकत नाही, जसं की आपण काल हे सगळं डिस्कस केलेलं आहे. तर त्याचं आता शिकताना तर आपण एवढे पैसे एफर्ट करून ते आपण चालवू शकत नाहीच ना. तर त्यासाठी आपल्याला आहे ना एक हे बनवलेलं आहे, म्हणजे एक लोकल सर्व्हर बनवलेलं आहे, जे की प्रत्येक एक पर्टिक्युलर पीसी किंवा एक पर्टिक्युलर तुमच्या फक्त मशीन मर्यादितच तो जो सर्व्हर असतो तो चालतो. त्याचं नाव आहे लोकल होस्ट झॅम्प त्याचं नाव आहे. झॅम्प मध्ये तो एक प्रकारचा सर्व्हरच आहे, जो की फक्त एक छोटासा आपला सर्व्हर असतो. तो आपल्या डेटाबेस आपण स्वतःच्या कम्प्युटरमध्ये चालवू शकतो. आता बघूया आपण, हे तुम्हाला इथं दिसत असेल ऑरेंज कलरचा एक आयकॉन दिसत असेल, हे असं बाजूला एक असतो झॅम्प म्हणजे सर्व्हर. आता सर्व्हर चालू केल्याशिवाय आपली वेबसाईट चालू शकत नाही. आता सर्व्हर जर बंद आहे तर आपली वेबसाईट कशी चालणार? जसं की आपण काल बघितलेलं की आपण ज्यावेळेस सर्व्हरला होस्ट करतो त्यावेळेस ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कुणी ते बघू शकतो. जर सर्व्हरच बंद असेल तर ते चालणार नाही. त्याच्यामुळे आता हे झॅम्प आहे, हे आपल्याला पहिला चालू करावं लागेल. आता हे बघा, हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हे झॅम्प हा अशा प्रकारचा असतो. तर याच्यामध्ये 4-5 प्रकारचे सर्व्हर दिलेले आहेत त्याने, अपाची, मायस्क्यूएल, फाइलझिला, मर्क्युरी, टॉमकॅट. तर आता आपण काय एक नॉर्मली फक्त सर्व्हरचा यूज करणार आहे आणि क्वेरीज वगैरे फायर करण्यासाठी मायस्क्यूएल, एवढ्या दोनच गोष्टी फक्त वापरतो. बरोबर, जम्बलिंग करून घेऊ नका, एकदम सगळं सिंपल आहे, फक्त सिंपल राहा, कॉम्प्लिकेटेड होऊ नका, एकदम सोपं आहे. हे बघा, हे आता आपण इथं एक स्टार्ट तुम्हाला दिसत असतं याच्यावरती ऑप्शन, थोडं झूम करून बघा. मग इथं आहे ना आपलं एक वरती पहिलं अप्पाची नाव असेल, अप्पाचीचं जे एक सर्व्हर आहे आपण इथं स्टार्ट केलं, इथं स्टॉप, दोन ऑप्शन आहे. आता आपण इथं स्टार्ट केलेलं आहे आणि मायस्क्यूएल, या दोन गोष्टी इथं स्टार्ट करायच्या, म्हणजे आपलं जे सर्व्हर आहे ते चालू झालं. आपलं जे पीसी मध्ये आपण ज्या सर्व्हरवरती आपली वेबसाईट चालवणार आहे ते सर्व्हर आपलं चालू झालं. सर्व्हर म्हणजे काय नसतं, एक नॉर्मली फक्त एक पॉवरफुल मशीन असते जी कुठेतरी एका डेटा सेंटरमध्ये असते, म्हणजे थोडक्यात एखादी कंपनी वगैरे किंवा त्याची पर्टिक्युलर असते जी 24/7 चालू असते. एवढंच असतं सर्व्हर. आणि डेटाबेस म्हणजे एक फाईल असते, जी फाईलमध्ये आपलं पूर्णपणे डेटा स्टोअर झालेला असतो, एवढंच लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊया. आपला सर्व्हर जो आहे तो चालू झालेला आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता आपण काल ज्या आपण गोष्टी बघितल्या, आता ते म्हणजे फक्त एक आता समजा एक क्रिकेट आहे, वर्ल्ड इंटरनॅशनल लेवलची क्रिकेट चालू आहे. आपण फक्त एवढंच बघितलं की क्रिकेटमध्ये काय स्टेडियममध्ये फक्त सगळं आपल्याला स्कोर बोर्ड कसा असतो किंवा आपल्याला कशा पद्धतीने त्याचे रूल्स काय आहेत, 6-4 पॅड वगैरे, हे सगळं म्हणजे फक्त एक इन्स्ट्रक्शन आपण काल घेतलेलं आहे. तर आज आपण प्रॉपर बघणार आहे की तो खेळ कशा पद्धतीने चालतो, म्हणजे एक वेबसाईट कशा पद्धतीने वर्क होती. तर आता ज्यावेळेस आता तुम्ही नोटपॅड वगैरे बघितलं असेल, ओके, तर नोटपॅड मध्ये ज्यावेळेस आपण कोड करतो तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आपला. तर आपल्यासाठी प्रत्येक वेळेस एक नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होत असते. तर नोटपॅडच्या ऐवजी आपलं इथं सबलाईम टेक्स्ट असं जर कोणी बऱ्याच जणांना माहिती असेल, आणि व्हिज्युअल कोड, हे दोन प्रकार असतात. तर मी त्यातलं सबलाईम टेक्स्ट प्रेफर करतो. हे सेम नोटपॅड सारखंच असतं, ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडे फंक्शनॅलिटीज वाढवून मिळतात, ज्याच्यामध्ये आपलं कोड करायला सोप्या पद्धतीने पडतं. आणि एखादा जर कोड आपण जर HTML लिहिलं, नुसतं HTML जरी लिहिलं ना, तर HTMLचं पूर्ण जे बेसिक स्ट्रक्चर आहे ना ते डायरेक्ट आपोआप पूर्ण येतं त्याच्यावरती. किंवा स्क्रिप्टचे जे पण काय टॅग्स असतील, जे इम्पॉर्टंट टॅग्स असतील, ते टॅग्स आपण वापरले तर ते आपलं पूर्ण लिहायची गरज पडत नाही, ते आपोआप पडत जाते. त्यासाठी ही एक गोष्ट म्हणजे ज्याच्यावरती आपण कोड करणार आहे ते. आता हे बघा, हे दोन गोष्टी आपल्या सबलाईम टेक्स्ट आणि झॅम्पवरती आपण वर्क करणार आहे. आता आपण आपलं जे वेबसाईट आहे आपण स्टार्ट करूया. आता तुम्हाला जे प्रॉपर वेब ऍप्लिकेशन कसं असतं ते दाखवतो. हे बघा, आता आपलं सर्व्हर आहे. आता ज्या वेळेस तुम्ही एखाद्या URL मध्ये बघता त्याच्यामध्ये www. असं असतं,
म्हणजे सर्व्हरसाठी, ते सर्व्हरला लोकेट करण्यासाठी वापरलं जातं. आता www डॉट म्हणजे डेव्हलपरचं कामच आहे की वर्ल्ड वाईड वेब ऍप्लिकेशन बनवायचे असतात. ओके, तर आता समजतंय का तुम्हाला? येस सर. समजतंय? ओके ओके हो येस समजतंय. समजते. ओके ओके ठीक आहे. तर आता आपण लाईव्ह वेबसाईट बघूया कशी चालते ते. आता www डॉट, आता हे कसं, जर एखादं मेन सर्व्हर असेल एखाद्या डेटा सेंटरचं किंवा एखाद्या कंपनीचं जे लाईव्ह चालतं, त्यासाठी आपण www डॉट वापरतो. पण आता काय, आता आपण आपल्या पीसी मध्येच जे आपल्याला लोकली आपल्याला प्रोव्हाइड केलेलं एक सॉफ्टवेअर सारखं एक सर्व्हर आहे, लोकल होस्ट त्याला म्हणतात. मग आपण www च्या जागेवर इथं बघा तुम्हाला URL मध्ये दिसेल, मी लोकल होस्ट टाकणार आहे. लोकल होस्ट, हे बघा दिसत असेल, लोकल होस्ट टाकलं स्लॅश. आणि आता माझ्याकडे बरेच साऱ्या अशा वेबसाईट डेव्हलप आहेत, तुम्हाला दाखवू शकतो. आता हे बघा, हे पीसी मध्ये आपलं हे सी ड्राईव्ह आहे. सी ड्राईव्ह मध्ये गेल्याच्या नंतर ना आपल्या इथं बरेच सारे फंक्शन आहे, म्हणजे फोल्डर्स येतात. त्या फोल्डर्स मध्ये आपलं झॅम्प एक फोल्डर आहे. झॅम्प म्हणजे झॅम्प म्हणजे आपलं जे सर्व्हर आहे. आता आपण या झॅम्प मध्ये गेलो, ज्या झॅम्प मध्ये म्हणजे थोडक्यात आपण त्या सर्व्हरच्या आतमध्ये ह्या फाईल मध्ये आपलं जे पण वेबसाईट आहे ते आपण त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तो डेटा ठेवलेला आहे. मग आता हे बघा, झॅम्प मध्ये गेल्यावर htdocs मध्ये जायचं. htdocs मध्ये ही एक आपल्याकडे ही एक वेबसाईट आहे, तिचं मी फोल्डरचं नाव टाकून ठेवलंय BPMS असं. म्हणजे एक ब्युटी सेंटरची किंवा ब्युटी पार्लर म्हणायची एक वेबसाईट आहे. ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित चांगलं कंटेंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट एंड कसा असतो, बॅक एंड ऍक्च्युली बॅक एंड काय असतो, त्याचा ऍडमिन पॅनल कसा असतो, हे तुम्हाला ह्याच्यामधून दाखवणार आहे मी. आणि लास्टला मग नंतर ना आपण एक छोट्याशा प्रोजेक्ट मधनं कोड सहित तुम्हाला सर्व गोष्टी एक्सप्लेन होणार आहे. तुम्ही सध्या कोडकडे जाऊ नका, फक्त जो फ्लो चाललाय तो फक्त समजून घ्या, नक्की चाललंय काय ते, कोड वगैरे काय कसा असतो, हे काही अवघड नसतं. फक्त तुम्ही एक फ्लो एकदा तुम्हाला समजला ना, तुम्ही कोडिंग स्वतःहून कशी शिकू शकता. फक्त फ्लो लक्षात ठेवा. आता इथं आपण आपलं फोल्डरचं नाव आहे, हे बघा, आपण इथं URL मध्ये आपण आपलं जे झॅमचं जे लोकेशन आहे ते इथं दिलेलं आहे, लोकल होस्ट. आणि त्याच्यामध्ये आता बघा मी फोल्डरचं नाव टाकलं, म्हणजे झॅमच्या फोल्डरमध्ये BPMS असं मी इथं URL मध्ये टाकलं गुगलच्या वरती, आणि आता सर्च केलं. आता हे बघा, आता हे आपली वेब ऍप्लिकेशन ओपन झालं. हे बघा, आता तुम्हाला समोर दिसत असेल, हे जरा चांगल्या पद्धतीने आपण ही वेब ऍप्लिकेशन आहे. हे असं हे ब्युटी पार्लरची एक वेबसाईट आहे. ह्याच्यामध्ये आपण कंटेंट दिलेले आहेत. वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असतील सर्व्हिस, अबाउट. हे बघा, पहिलं होम मध्ये बघूया आपण. होम काय आहे ते, सर्व्हिस, अबाउट, कॉन्टॅक्ट आणि ऍडमिन. ऍडमिन म्हणजे आता जो मालक आहे, म्हणजे जो पण या वेबसाईटचा जो पण कोण मालक असेल, तर त्याला डायरेक्ट कोड टाकून तर ऑपरेट करता येणार नाहीत सर्व गोष्टी. म्हणजे तो डेव्हलपर नाहीये, तो एक युजरच झाला. तो पण एक प्रकारचा फक्त तो ऍडमिन असणार, ज्याची ती वेबसाईट असणार, जो की सगळं तो ऍडमिन पॅनल मधनं सगळं ऑपरेट करू शकतो. हा असतो बॅक एंड, म्हणजे ही असते पूर्णपणे डायनॅमिक वेबसाईट. आणि जे आपलं फक्त हे नॉर्मल जी पण गोष्ट दिसती वरच्या वरती, हे असतं एक आपलं फ्रंट एंड. हे फ्रंट एंड आपण कशाने बनवलेलं आहे, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. आता काल आपण जसं बोललो, HTML म्हणजे आपलं जो पण हा आपला टेक्स्ट दिसतोय, हा टेक्स्ट आपण HTML नी आपण हा सगळा टाकतो त्याच्यामध्ये. आणि जे पण आपलं हे आता एवढं मस्त डिझाईन दिसतंय ह्याच्यामध्ये, असं आता खाली गेल्यावरती हे वरून नेवबार जो आहे तो खाली येतोय, हे झालं CSS. आणि ते बूटस्ट्रॅप आपण वापरलंय. बूटस्ट्रॅप काय हे तुम्हाला मी सगळं व्यवस्थित दाखवणार आहे. आणि हे आपला जो खालचा पार्ट आहे आपला हा आहे कॉन्टॅक्टचा. कॉन्टॅक्ट म्हणजे ह्याच्यामध्ये थोडी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे. हे लिंक्स आहेत त्याचे, होम, अबाउट, सर्व्हिस, आणि ह्याच्या बाजूला इथं त्यांचा ऍड्रेस आहे. हाही आपण कसा, हे सर्व गोष्टी ऍडमिन पाहिजे तेव्हा, पाहिजे त्यावेळेस, पाहिजे तशा चेंज करू शकतो, म्हणजे कुठल्याही प्रकारची ती वेबसाईट असली तरी. आता ह्याच्यामध्ये बघा, इथं मध्ये एक कंटेंट दिलेला आहे, मेक अन अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंट आता आपल्याला घ्यायची आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे सॉरी, एक मिनिट. सॉरी for the interruption. करप्शन. I'm requesting to all participants, please mute yourself. कोणाचं तरी चालू आहे मायक्रोफोन, प्लीज म्यूट युअरसेल्फ. श्रुती कोण आहे त्यांचं? ओके, तर स्टार्ट करू आपण लेक्चर. तर हे बघा, इथं म्हणजे आता कसं आहे, तर आपण नॉर्मली एक वेबसाईट, ह्या वेब ऍप्लिकेशन मधनं ते आता कसं आहे सगळं ऑनलाईन जास्त करून झालेलं आहे, कोरोना वगैरेमुळे पण. तर सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या. तर ब्युटी पार्लर मध्ये आता सगळे ब्युटी पार्लर बंद आहेत, तर त्यांना आता ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायची. तर ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी आपण इथे एक फॉर्म क्रिएट केलेला आहे. ह्याच्या बाजूला एक इमेज दिलेली आहे नॉर्मली. आता या फॉर्म मध्ये बघा, फॉर्म
ज्यावेळेस हा फॉर्म ज्यावेळेस एखादा युजर भरेल, म्हणजे पूर्ण पहिले वेबसाईट बघू, त्याच्यानंतर फॉर्म सुद्धा बघूया. मग कसं वर्क होणार बॅक एंड मधनं, ते कसं अपडेट डिलीट होणार, हे सगळ्या गोष्टी बघू आपण. मग आपण सर्व्हिसेस मध्ये जाऊ. सर्व्हिसेसचा हा पार्ट दिलेला आहे. ह्याला हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना वरती, हे जे होम, सर्व्हिस, अबाउट, कॉन्टॅक्ट, ऍडमिन, हे एक HTML मधला एक नेवबारचा पार्ट असतो. नेवबार, ह्याला नेवबार म्हणतात. म्हणजे हे जे वरचे जे मेनू आहेत ना, ह्याला नेवबार म्हणतात. आणि हे जे आपल्याला जे पूर्ण हे पिंक पिंक दिसतंय फक्त वरच्याच पार्ट मध्ये, हा एक कर्सलच्या माध्यमातून बनवलं जातं. याला म्हणजे कर्सल असतात जे वापरतात, किंवा काही काही जण कार्ड्स वापरतात, ग्रिड्स वगैरे, असं लेआउट्स वगैरे वापरून प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. सध्या तर कर्सलचा ट्रेंड चालू आहे बूटस्ट्रॅपमुळे. तर आता हे बघू आपण. खाली इथं सर्व्हिसेस लिहिलेलं आहे. सर्व्हिसेस मध्ये इथं आर सर्व्हिसेस प्राइजेस, म्हणजे इथं त्यांनी दिलेलं आहे की सर्व्हिसेसच्या प्राइजेस त्यांच्या सर्व. म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी सर्व्हिस तो बॅक एंड मधनं भरू शकतो. म्हणजे तो कुठलीही सर्व्हिस ज्यावेळेस भरेल त्यावेळेस आपोआप इथं फ्रंट एंडला सगळ्या गोष्टीचे चेंजेस होणार. इथं त्यांच्याकडे बघा, इथं त्यांनी कितीतरी 15 सर्व्हिसेस दिलेले आहेत. हे काय हेअर कट, डिलक्स मॅन्युअर, कोड फेशियल, असे 15 सर्व्हिसेस दिलेले आहेत. आणि खाली हे त्याचं कॉन्टॅक्ट फॉर्म, हे नॉर्मल तेच आहे. आता इथं बघा आउटपुट, एक अबाउट मध्ये जाऊया. त्याचं अबाउटचं सेक्शन पण बघा. फक्त त्यांनी त्यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली इथं HTML चा वापर करून. आणि CSS ने थोडं त्याला मार्जिन वगैरे जरा रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट बनवलेली. रिस्पॉन्सिव्ह हा शब्द लक्षात ठेवा. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे वेबसाईट चांगल्या पद्धतीने एक आता अगोदरच्या वेबसाईटमध्ये आणि आताच्या वेबसाईटमध्ये फरक असतो. म्हणजे थोडं कसं, आपण एखादी गोष्ट जर ओपन केली वेबसाईट, तर ते वेब ऍप्लिकेशन्समध्ये असं म्हणजे एकदम मस्त वेगळंच वाटतं थोडं असं. आपण ज्यावेळेस त्याला खाली वर करतो त्यावेळेस ते आपोआप पॉपअप होऊन एखादी गोष्ट येते, याच्यावरती क्लिक करतो तर अचानक त्याचं होवर होतं. होवर, आता कसं आहे, मी कॉम्प्लिकेटेड शब्द जास्त वापरत नाहीये, सिंपलच जाऊया, सगळं समजेल तुम्हाला. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे चांगल्या पद्धतीने, फक्त एवढं लक्षात ठेवा. मग इथं आपण गेलो कॉन्टॅक्ट मध्ये. याला आपलं कॉन्टॅक्ट मध्ये इथं हे माझाच नंबर आहे, इथं माझाच ईमेल ऍड्रेस आहे, टायमिंग वगैरे आपण सगळं चेंज करू शकतो. आता हा झाला फ्रंट एंड. म्हणजे जो UI म्हणजे युजर इंटरफेस म्हणजे जो युजर असेल, तो जी पण काय गोष्ट बघत असेल, म्हणजे त्याला थोडक्यात जी गोष्ट दिसती, हा असतो UI. म्हणजे तुम्ही आता कुठेतरी जॉबच्या वेकन्सीसाठी बघत असेल तर दिसत असेल तुम्हाला, फ्रंट एंडला वेकन्सी आहेत, बॅक एंडला वेकन्सी आहेत, UI ला वेकन्सी आहेत, फुल स्टॅक डेव्हलपरला वेकन्सी आहेत. फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे तुम्हाला काल पण सांगितलं मी, फुल स्टॅक म्हणजे बॅक एंड आणि फ्रंट एंड जे दोन्ही ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करतात ते फुल स्टॅक असतं. आता आपण जाऊ ऍडमिन पॅनलला. म्हणजे आता हा सगळ्यात मेन पार्ट आहे. आता हे गेलं ह्यांच्या मालकाकडे गेलं, काय म्हणजे जे पण ह्या वेबसाईटचा जो कोण मालक आहे ते गेलं त्यांच्याकडं. आता हे त्यांचं काम चालू झालं. तर इथं आपण दिलेलं आहे बघा सगळं साइन इन. इथं युजर नेम आणि पासवर्ड दिल्याशिवाय तो आतमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे नाहीतर मग कुठलाही कुणी येऊन ती वेबसाईट हॅक करून त्यांचा डेटा घेऊ शकतो. त्यांचा डेटा चोरून काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्याला आपण युजर नेम पासवर्ड देऊन एक सिक्युरिटीज थोडक्यात अप्लाय केले आहेत. ह्याच्यासाठी आहे ना, ह्याच्यामध्ये सेशनचा खूप मोठा रोल असतो. सेशन म्हणजे एक नॉर्मल एक फंक्शन असतं PHP मध्ये, ज्याचा वापर करतो आपण सिक्युरिटीसाठी. आता कशा पद्धतीने चालतंय मी तुम्हाला दाखवतो. आता ऍक्च्युली याचं मला युजर नेम आणि पासवर्ड लक्षात नाहीये, तर आपण बघूया. ते डेटाबेस मध्ये जायला लागला. आता आपल्या डेटाबेस मध्ये जाऊन आपल्याला चेक करावं लागणार आहे की याचं युजर नेम आणि पासवर्ड काय. आता डेटाबेस कुठं असणार आहे? डेटाबेस म्हणजे आपलं जे पण रजिस्टर, म्हणजे आता ह्याच्यामध्ये एम्प्लॉईचा जो डेटा असेल तो स्टोअर केलेला असणार आहे डेटाबेसमध्ये पूर्णपणे. आणि त्याचं फक्त एक मॉडेल बनवलेलं आहे आपण पुढं UI ला. आणि ते फक्त असं जे समोर आपल्याला जसं दिसतं ना, ते फक्त बॅक एंड मधनं फक्त सगळं कंट्रोल होतं. अशा पद्धतीने एक डेव्हलपरनी आहे ना ते फ्रंट एंड आणि बॅक एंड बनवलेलं असतं. आता हे बघू आपण, युजर नेम आणि जे पासवर्ड याचं. आता आपण याच्या सर्व्हरच्या डेटाबेसमध्ये जाऊ. म्हणजे आपलं जे झॅम्प आहे त्या झॅम्प मध्ये एक कुठेतरी फाईल आहे, त्या फाईल मध्ये डेटाबेसचा आपला पूर्ण जो डेटा आहे तो स्टोअर झालेला आहे. आता ते बघा कसं बघायचं. आता हे लोकल होस्टच टाकायचं, याला www नाही आहेत कारण आपलं हे लोकल आहे. तर इथं आपलं टाकलं बघा PHP my admin असं टाकावं लागतं याला. PHP my admin ज्यावेळेस टाकतो URL मध्ये आपण गुगलच्या आणि त्याला सर्च करतो त्यावेळेस आपला इथं ओपन होणार डेटाबेस. म्हणजे ज्यावेळेस एखादा डेटा आपण युजर जो भरतो, जसं की आपण बघितलं की तो डेटा जातो कुठं, आपल्या डेटाबेसमध्ये. बघा आता हा असं डेटाबेस म्हणजे हे असं नॉर्मली एक हे असतं ज्याच्यामध्ये आपल्या फाईल्स वगैरे येतात सर्व. त्याच्यामध्ये थोडे त्यांचे फीचर्स आहेत. हे काही जास्त अवघड नाहीये, ते थोडं तुम्ही जरा प्रॅक्टिस वगैरे केल्यावर ते तुम्हाला समजून जाते डेटाबेस हे फंक्शन्स फीचर्स वगैरे काय ते. असं काय त्याला बघून जास्त विचारात पडायची गरज नाहीये. तर आता ज्यावेळेस आपण त्या डेटाबेस मध्ये येतो, आपल्याला ज्यावेळेस नवीन डेटाबेस एखादा बनवायचा असतो
डेटाबेस म्हणजे नवीन डेटाबेस म्हणजे काय, थोडक्यात त्याला एक नाव द्यायचं आणि एक फाईल क्रिएट करायची असते. त्या पद्धतीने तिथे एक न्यू म्हणून एक ऑप्शन असतो, याच्यामध्ये जायचं, एक नॉर्मल एक फोल्डर क्रिएट करतो तसं एक डेटाबेस क्रिएट करायचा. त्याच्यामध्ये फक्त एक त्याचा डेटा टाईप वगैरे काहीतरी त्याचं इन्सर्ट करायचं, इंट काय असेल, कॅर काय असतं ते इन्सर्ट करायचं. आता हे बघा, आपलं इथं पहिलंच याच्यावरती आहे ना BPMSDB म्हणजे आपल्या फोल्डरचं नाव आहे ते, आणि DB म्हणजे डेटाबेस, ह्याचं ही फाईल आहे, हे आपण आता ओपन करूया. ओके, हे असं एक डेटाबेसचं हे नाव आहे. आता हे बघा, हे पहिल्याच नंबरला आहे, त्याच्या खाली न्यू हे टेबल ॲडमिन म्हणून एक ऑप्शन असेल. टेबल ॲडमिन म्हणजे काय, टेबलचा म्हणजे ह्या जे टेबल आहे, जे टेबल जाऊ दे, ॲडमिन म्हणजे त्याचा जो पण त्याचा ऑपरेटर कोण पण आहे त्याच्या बॅकएंडचा, त्याची डिटेल ती पूर्ण ह्या फोल्डर, त्याची डिटेल ती पूर्ण ह्याच्यामध्ये येणार, ह्या फाईलमध्ये येणार, म्हणजे थोडक्यात टेबलमध्ये येणार. फाईलला ह्याच्यामध्ये टेबल असं म्हटलं जातं, एवढं लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये टेबल अपॉइंटमेंट म्हणजे काय, आता आपण जसं की बघितलं पुढं की युजर जे पण काय अपॉइंटमेंट घेईल, म्हणजे जे पण तो डिटेल तिथं फिल करेल आणि मग ते येणार कुठे, डेटाबेसमध्ये. मग आता आपण त्याला एक पर्टिक्युलर नाव द्यावंच लागणार ना, त्याच्यामुळे तर आपल्याला त्याचं कळेल की नक्की कुठल्या फाईलमध्ये आलंय. त्याला आपण इथं अपॉइंटमेंट म्हणून नाव दिलेलं आहे. इथं कस्टमर म्हणजे किती कस्टमर आले आपल्याकडं आणि किती कस्टमर आहेत, याच्या अगोदर किती होते, हे सगळं ह्याच्यामध्ये डिटेल येणार. म्हणजे कसं काय प्रॉब्लेम नाही होत, त्याच्यासाठी आपण हा एक टेबल बनवलेला आहे. इनवॉइस म्हणजे जसं की आपण ह्याच्यामध्ये एक हा सगळ्यात मस्त एक प्रकार दिलेला आहे की रिपोर्ट येतो याच्यामध्ये, म्हणजे त्याला त्यांच्या बिलिंग वगैरे काय करायची गरज नाही पडत. ह्याच्यामध्ये ते आपोआप रिपोर्ट येणार त्यांचं, म्हणजे त्याची बिल सगळं पूर्ण बिल येतं. त्या बिलिंगवरती त्यांचं नाव वगैरे, ॲड्रेस, ते किती किती काय काय त्यांनी काम करून घेतलं, हे सगळं ते बिल येतं, त्याच्या ते सगळं पेज येतं. तिथे पेजेस, आता पेजेस म्हणजे काय आहे, तर हा पण एक मस्त प्रकार आहे की फ्रंट एंडला तुम्हाला जे पण काही टायटल दिसत आहेत, टायटल म्हणा किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, म्हणजे आता समजा एक माणूस आज कामावर नाहीये, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तिथं टाकून काय उपयोग आहे, जो काम सोडून गेलेला आहे. मग आता त्यासाठी आपण तिथून ती सगळ्या गोष्टी चेंज करू शकतो फ्रंट एंडला, म्हणजे जे युजर समोर बघतोय ना, तो तिथून सगळ्या गोष्टी चेंज करू शकतो. आणि हे आलं आपलं सर्व्हिसेस. सर्व्हिसेस म्हणजे आपल्याकडे जे पण काय सर्व्हिसेस, आता कधी कधी एखादी सर्व्हिस असते, कधी नसती, ते आपण तिथून ती सर्व्हिस सगळी डिलीट करू शकतो आणि दुसरी सर्व्हिस भरू शकतो. महागाई वाढत चालली, मग प्राइसिंग वगैरे पण आपण तिथून चेंज करू शकतो. समजतंय का तुम्हाला डेटाबेस काय आहे ते? हो. येस. ओके, ठीक आहे. तर आता आपल्याला काय बघायचं होतं की जे आपला ॲडमिन आहे, आता आपल्याकडे बरेच सारे वेबसाईट आहे, त्यामुळे प्रत्येक युजर नेम आणि पासवर्डचं लक्षात नाही राहत. त्यामुळे आता आपण ॲडमिनचा ह्याचा जो आहे ते ॲडमिन आपण ओपन करू. टेबल ॲडमिन ओपन केला का, आता हे बघा तुम्हाला दिसत असेल समोर, ह्याच्यामध्ये हे बघा, काल कोणीतरी बोललेलं की डेटा मिक्स होतो का, डेटा मिक्स होत नाही. हे पहिलं इथं तुम्हाला दिसत असेल की टेबलचं ओपन केल्यावर इथं आयडी आहे वरती, इथे ॲडमिन नेम आहे, युजर नेम आहे, मोबाईल नंबर, ईमेल, तो ज्याचा त्याचा आयडी जी असते ना, आयडी, ह्याच्यामध्ये आपण इथं हे केलं असतं, ऑटो इन्क्रिमेंटेशन अप्लाय केलं असतं, जेणेकरून आपला जो डेटा आहे तो म्हणजे मिक्स होत नाही. मिक्स म्हणजे त्यांनी तो चुकीचा प्रश्न विचारलेला की तो त्याच्या पद्धतीने, म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन असतं प्रत्येक डेटाचं. तर युजर नेम आणि पासवर्ड त्याचं प्रत्येकाचं युनिक आयडेंटिफिकेशन होतं. ज्यावेळेस एखादा युजर एखादी गोष्ट सर्च करतो आणि ते सर्व्हरमधनं डेटाबेसमध्ये येतं ना, त्यावेळेस तिथं ते क्वेरी असतात आपली इन्सर्ट, सिलेक्टची क्वेरी असते. सिलेक्टची क्वेरी डेटाबेसमध्ये येऊन ते चेक करते की बाबा कुठली आहे, नक्की कुठल्यावर आयडेंटिफिकेशन त्यांनी मागितलं, युजर नेम आणि पासवर्ड पण येतो त्याच्यासोबत, जे त्यांनी समोर टाकलेलं आहे. मग ते तिथं चेक करतं आणि मग त्याला पुढं आउटपुट तो परत तिथून फ्रंट एंडला जाताना आउटपुट देतं. आता इथं बघा, युजर नेम इथं ॲडमिन आहे आपलं, ॲडमिन नेम टेस्ट. ओके, आता याचं पासवर्ड काय याचं दिसत नाही, याचं पासवर्ड आपण हे केलं म्हणजे प्रॉपर एक परफेक्ट, की जसं की एखाद्या कंपनीमध्ये कुणाचाही पासवर्ड कुणी बघू शकत नाही. हे आपण इथं फंक्शन अप्लाय केलं आहे, तर आपण एक ट्राय करू, आपण ते वेगळा पासवर्ड देऊ. माझ्या लक्षात आहे ॲडमिन, हे बघा इथं पासवर्ड चुकला, इनव्हॅलिड झालं. आता इनव्हॅलिड आलं, आता आपण दुसरा पासवर्ड अप्लाय करू त्याच्यावरती. शुभम, ट्राय टू एक्सप्लेन Okay, सम हे बघा. कॉन्सेप्ट इन हिंदी ऑल्सो. थोडंसं हिंदी हिंदीमध्ये ना? हाँ, थोड़ा म्हणजे ओके, काही ठीक जणांना है। प्रॉब्लेम तो ये होतो. देखिए अभी अपना ये एडमिन पैनल ओपन हो गया है, जो कि अपना जो मैंने पासवर्ड सेट करके रखा था, शुभम शुभम, यूजर नेम और पासवर्ड जो मैंने शुभम शुभम ऑलरेडी डेटाबेस में सेव करके रखा था। अभी इधर दिखेगा आपको कि ये देखो, ये एडमिन पैनल है, ये एडमिन पैनल के नीचे इधर ये टेबल
में इधर नेम आया नीचे शुभम, और ये जो पासवर्ड है, ये पासवर्ड में इधर पासवर्ड ही नहीं दिख रहा है, क्योंकि उसके लिए आपने एक फंक्शन उधर मतलब पास किया है कि MD5 करके वो फंक्शन होता है, जो कि पासवर्ड को अपने मतलब दिखता नहीं, जो स्टार स्टार आता है ना, जब भी अपन एक पासवर्ड जहाँ पर डालते तो स्टार स्टार आता है, तो वो अपने डेटाबेस में भी किसी को भी नहीं दिखता, क्योंकि एक एम्प्लॉय होता है, अगर वो कोई मतलब कोई प्रॉब्लम क्रिएट कर देता है तो वो किसी के भी कोई भी पासवर्ड कोई भी डाल सकता है, इसलिए हर एक का एक यूजर नेम और पासवर्ड अलग से रहता है, जो कि किसी को भी दिखता नहीं है, वो ये सिक्योर आहे पासवर्ड, MD5 करके फंक्शन आहे उसका. तर आता हे बघा, आपला हा ऍडमिन पॅनल आहे, हा खूप छान आहे ऍडमिन पॅनल. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एंटर होतो, तर एंटर झाल्या आपल्याला बघा इथं समोर दिसतं की आता कस्टमर किती आहेत, 5 आहेत आपल्याकडे. इथं बघा बाजूला ब्लॅक मध्ये अपॉइंटमेंट असेल, अपॉइंट किती आहेत, 10 अपॉइंटमेंट आपल्याकडे आहेत. मग आता आपण त्याच्यामध्ये एक्सेप्ट किती केलेले आहेत, 2 एक्सेप्ट केलेले आहेत, रिजेक्ट किती केलेले आहेत, टोटल बघा इथं 2 नंबरला इथं पहिलंच इथं हे ग्रीड आहे. ग्रीड म्हणजे थोडक्यात एक कार्ड असते, कार्डच्या पद्धतीने इथे बनवलं जातं, एक डिव असतो, ते तुम्हाला सगळं कोडमध्ये मी कोड लास्ट ज्यावेळेस प्रोजेक्ट होईल त्यावेळेस सगळं एक्सप्लेन करेल. मग हे एक रिजेक्ट बघा, रिजेक्ट 2 केलेले आहेत. आपल्याकडे सर्व्हिसेस आता किती चालू आहेत, चालू मध्ये हे 15 सर्व्हिसेस आता आपल्याकडे चालू आहेत फ्रंट एंडला. आपण जसं की वाचलं होतं मगाशी 15 सर्व्हिसेस चालू होत्या. आजचा सेल किती झालाय, तर आजचा सेल काय आहे, काहीच नाही झालेलं आहे बघा, इथं ऑरेंज कलर मध्ये दुसरं आहे खाली सेल. तो आजचा सेल म्हणजे ही वेबसाईट काय लाईव्ह नाही, त्यामुळे सेल वगैरे काय त्याच्यावर येणार नाही. येस्टरडे सेल पण येतोय, लास्ट डे 7चा तो पण सेल येतो. टोटल सेल म्हणजे आतापर्यंत किती सेल झालाय बघा, हा दाखवतो 11,260 रुपयाचे. म्हणजे आता कुठं असं ट्रायल साठी 1-2 अशा ऑर्डर टाकलेल्या देखील म्हणजे चेक करण्यासाठी, तर इथं त्याचं एवढं झालेलं आहे बिल 11,260 रुपये. आता हा झाला आपला एक असतो डॅशबोर्ड, बघा इथं कॉपरेमध्ये वरती लिहिलेलं आहे ऍडमिन पॅनल. आणि हा याचा जो बाजूचा जो पूर्ण पार्ट आहे, हा तो नेवबार आहे, साईड बार, सॉरी नेवबार नाही, साईड बार. याच्यावरती बघा आपलं फेसबुक मध्ये इथं आपण इथं एक घंटी दिलेली आहे, बेल दिलेली आहे. तर ज्यावेळेस आपण एखादी ती क्लिक करणार त्यावेळेस आपलं इथं समजणार लगेच, बघा आलं बघा, न्यू रिसिव्ड अपॉइंटमेंट्स. म्हणजे आता काय आहे, प्रत्येक गोष्ट आपण पटपट चेक करू शकत नाही, त्याच्यामुळे हे वरती आता एखादी अर्जंटली एखादी हे आली अपॉइंटमेंट आली तर आपण ते थोडे ना प्रत्येक वेळेस चेक करत राहणार आहे, तर आपल्याला इथं लगेच वरती समजणार की हे बघा आलेली आहे. इकडे एक माझं हे नाव आहे शुभम, याच्यामध्ये आपण सेटिंग दिलेली आहे प्रोफाईल आणि लॉगआउटचं ऑप्शन आहे एक दिलेलं आहे याच्यामध्ये, तो इथं. आता लॉगआउट नाही, आता पहिला आपण बघूया हे कशा पद्धतीने. आता बघा हे कॉर्पोरेट जे साईड बार मध्ये आहे, तुम्हाला याच्यामध्ये फीचर्स दिलेले आहेत. आपण फीचर्स मध्ये म्हणजे इथून आपण फ्रंट एंडला चेंजेस करू शकतो. आता आपण चेंजेसही करून दाखवूया. हे बघा आता सर्व्हिसेस आहेत, आता सर्व्हिसेस आल्या. आता या सर्व्हिसेसच्या ऑप्शन मध्ये 2 ऑप्शन आहेत, एक ऍड सर्व्हिस आणि एक मॅनेज सर्व्हिस. ऍड सर्व्हिस म्हणजे आता एखादी गोष्ट आपल्याला नवीन काहीतरी ऍड करायची आहे, आपल्याकडे नवीन माणूस आलाय कामाला, आता त्याला काहीतरी नवीन गोष्ट येते, तर आपल्याला नवीन काहीतरी एक ऍड करायचे. हे बघा आपण इथे ऍड करूया की आता ब्युटी पार्लर आपण एक फक्त टायटल देऊया सर्व्हिसला, ते आपलं फ्रंट एंडला आला असणार आहे, जे तुम्हाला दाखवतो मी. इथं आपण बघा ब्युटी सेंटर असं आपण सर्व्हिसचं नाव देऊया. बघा पहिलं इथं दिलेलं आहे सर्व्हिस नेम, इथं आपण सर्व्हिस नेम फिल करायची, म्हणजे जो पण तो कोण मालक असेल तिथं सर्व्हिसचं नाव फिल करतोय ब्युटी सेंटर. आणि आपण कॉस्ट टाकू, आता कॉस्ट किती टाकायची, चला 10,000 रुपये आपण याचा रेट टाकूया, 10,000. बघा आलं इथं. आता आपण इथं ऍड करू, ऍडचं खाली आपण ऑप्शन दिलेलं आहे, ज्यावेळेस इथं क्लिक होतंय, क्लिक झालं बघा सर्व्हिस हॅज बीन ऍडेड, आपल्या वरती लगेच तो एक मेसेज पॉपअप होऊन आला. आता जो मेसेज पॉपअप होऊन आला, जे आपण काल जावास्क्रिप्टचं जो आपण बोललो, तर जावास्क्रिप्ट हे फंक्शनलिटीज असतात, म्हणजे ते फक्त स्क्रिप्ट वगैरे वापरून असं एखादं मेसेज वगैरे डिस्प्ले करण्यासाठी ते फंक्शनलिटीज वापरल्या जातात, ते असतं आपलं जावास्क्रिप्ट. आता हे बघा आपली सर्व्हिस जी होती ती ऍड झालेली आहे. आता इथं बघा खाली याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे मॅनेज सर्व्हिस. आता मॅनेज सर्व्हिस मध्ये काय आहे की जेवढे पण सर्व्हिसेस आतापर्यंत, आता किती होत्या, 15 सर्व्हिसेस ऑलरेडी होत्या, आता आपण एक सर्व्हिस ऍड केली म्हणजे झाले असतील 16. हे बघा खाली आपल्याला इथं आलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल 16वी सर्व्हिस. ब्युटी सेंटर 10,000 रुपये त्याचा रेट आहे. हे बघा आजची डेट आलेली आहे 2021/5/24 आणि टाइम पण आलेला आहे सेकंड सोबत 13 म्हणजे 1:31:42, हा बरोबर टाइम आहे. आणि आता बघा हे ब्युटी सेंटर, आता आपण इथं एडिट करूया. आता इथं बाजूला आपण एडिटचा पण ऑप्शन दिलेला आहे. एडिट म्हणजे अपडेट, म्हणजे हे आता डेटाबेस मध्ये जाणार, डेटाबेस मधून क्वेरी अपडेटची क्वेरी फायर करणार आणि MySQLच्या थ्रू. MySQLचं कामच असतं की क्वेरी MySQL. आता तुम्हाला ह्याच्यावरती एक फक्त पॉईंट सांगतो की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन पण होत असतं MySQL आणि MySQLi काय असतं.
आता MySQL आणि MySQL आहे म्हणजे काही वेगळं नसतं, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं याच्यामध्ये. MySQLचं हे फक्त एक अपडेटेड व्हर्जन आहे MySQL आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फंक्शन अजून जरा सेमच आहे, फक्त थोडे जरा फंक्शन जरा शॉर्ट केलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने अजून अप्लाय केलेले आहेत. आता आपण इथे एक एडिट बघू, एडिट कसं होतं ते म्हणजे अपडेट करूया. आता आपण जे बघा आता जी सर्व्हिस आता इथं आपण जी टाकलेली ब्युटी सेंटर आहे बघा, इथं आलं त्याचं सर्व्हिसचं नेम आलं ऑलरेडी ब्युटी सेंटर, त्याची कॉस्ट आली 10,000 रुपये. म्हणजे आता आपल्याला अपडेट करायचंय. आता याच्यामध्ये आपण हे ब्युटी फक्त ठेवूया याच्यामध्ये आणि याचं 10,000 रुपये रेट होतं, एवढा कोणी येणार नाही आपल्याकडे माणूस घ्यायला, 100 रुपये ठेवूया आपण. तर आता याला अपडेट करूया. अपडेट झालं बघा इथं आलं. आता हे बघा हे एक गोष्ट बघा तुम्ही, मगाशी ज्यावेळेस आपण चेंजेस केलं त्यावेळेस अचानक एक पॉपअप होऊन एक मेसेज डिस्प्ले झाला की रजिस्टर झालं म्हणून, सर्व्हिस अपडेटेड झाली म्हणून. आता तसं नाही झालं. आता काय झालं की स्क्रीनवरतीच इथं बाजूला वरती बघा रेड कलरचं सर्व्हिस हॅज बीन अपडेटेड असं आलं. ते कसं काय आलं की म्हणजे आपलं पेज रिफ्रेश नाही झालं, बरोबर का, पेज रिफ्रेशच नाही झाला, आपला नेवबार पण रिफ्रेश नाही झाला, फक्त जो एवढा कंटेंट आहे ना एवढा डिवचा म्हणजे हा जो पार्ट आहे एवढंच फक्त अपडेट झाला. हे कशामुळे होतं तर आता जावास्क्रिप्ट मध्ये ना अजॅक्स म्हणजे ही टेक्निक आहे, ही टेक्निक वापरली गेलेली. म्हणजे अशा बरेच आपल्याला टेक्निक्स काढलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काल पण सांगितलेलं आहे की डेव्हलपरचं काम आहे फक्त डेव्हलपमेंट करण्याचं असतं, प्रोग्राम किंवा कोड बनवण्याचं काम नसतं. त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन घ्यायचं काम नसतं, आपल्याला ऑलरेडी कोड असतात सगळे, ते फक्त इम्प्लॉय करायचे. बरं काय काय तर म्हणजे अख्खेचे अख्खे कोड असतात ते हाय असे जरी अप्लाय जरी केलं ना आपण आणि आपल्याला त्यातलं जरी फक्त बेसिक नॉलेज असेल की हा कोड कशा पद्धतीने तयार होतोय, तर तुम्ही पाहिजे तशी वेबसाईट बनवू शकता. फक्त तुम्हाला सर्व्हरवरती जी स्क्रिप्टिंग लँग्वेज चालती हे येणं गरजेचं आहे. पण तसं काय नाही, फ्रंट एंडला पण वेकेन्सी असतात, फ्रंट एंड वरती पण तुम्ही काम करू शकता, बॅक एंड वरती. आणि मेन गोष्ट म्हणजे कंपनीत ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस तुम्हाला काय म्हणजे ऑल ओव्हर पूर्ण एक काम नसतं दिलेलं, एका वेबसाईटचं तुझ्याकडे एकाकडे असं काय काम नसतं तुमच्याकडं. तुम्हाला प्रत्येकाला एका वेगळ्या डिपार्टमेंट वरती काम करावं लागतं. म्हणजे कोण फ्रंट एंड वरती 4 जण असतात, बॅक एंड वरती 2 जण असतात, डेटाबेस वरती 1 जण असतो, त्याच्या स्ट्रक्चर बनवण्यावरती 1 जण असतो, त्याचं CSS CSS आता आपलं राहिला पार्ट हा ह्या बरोबर आहे, मगाशी आपण सांगितलं. हे बघा त्याच्यामध्ये आपण सर्व्हिस अपडेट केले, अपडेट करूया. ओके, आता आपण हे बघा त्याच्यामध्ये पेजेस आपण एक साइड बार मध्ये बघा पेजेस म्हणून एक फीचर, पेजेस मध्ये आता आपण गेलो अबाउटस मध्ये. तर बघा अबाउटस मध्ये गेलो. आता या अबाउटस कसं ठेवलं, आता हे टायटल मध्ये आपण काहीतरी वेगळं टाकूया. फॉर एक्झाम्पल आता इथं जाऊ दे, काय नको चेंज करायला. हे बघा हे टायटल आहे, हे टायटल मध्ये इथं आपण काही गोष्टी जे आपण चेंज करू ते आपलं फ्रंट एंडला चेंज होणार. इथं बघा हे कॉन्टॅक्टसचा आता तुम्हाला आला असेल, हे त्याच्यात खाली कॉन्टॅक्टस आहे, हे कॉन्टॅक्टस मध्ये इथे तुम्हाला दिसत असेल समोर की कॉन्टॅक्टसचं पेजचं टायटल इथे चेंज करू शकतो. इथे ईमेल जो ईमेल चेंज करू शकतो आपण, जो पण कुठला नंबर आहे आपण याच्यामध्ये एक नंबर इन्क्लूड केलेला आहे तो नंबर इथून आपण चेंज करू शकतो फ्रंट एंडला जो लोकांना दिसतो. टायमिंग म्हणजे कधी आपलं पार्लर अवेलेबल असेल नसेल, कधी बंद असेल कधी चालू असेल, त्याच्यावरती आपण टायमिंग चेंज करू शकतो. इथं आलं इथं पेज डिस्क्रिप्शन म्हणजे थोडं आपण त्या डिस्क्रिप्शन टाकू शकतो पाहिजे ते आपण पुढे अपडेट करू शकतो. आता इथं आलं बघा अपॉइंटमेंट. आता हे बघा अपॉइंटमेंट आपण आहे ना टाकून बघूया अपॉइंटमेंट. तर इथे एवढ्या सगळ्या ऑल अपॉइंटमेंट चालले आहेत. अपॉइंटमेंट मध्ये तुम्हाला सगळं दिसतंय की किती जणांच्या अपॉइंटमेंट आल्या, त्यांचा मोबाईल नंबर, अपॉइंटमेंट डेट आली, अपॉइंटमेंट टाइम आली. तर आपण एक आहे ना अपॉइंटमेंट एक हे करून बघूया, टाकून बघूया याच्यामध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये ओपन करतो. हे बघा आता हे समोर तुम्हाला वेबसाईट दिसते. आता आपण याच्यामध्ये एक डेटा अपडेट करणार आहे, म्हणजे एक जो युजर आहे तो ह्याच्यामध्ये त्याचा डेटा फिल करणार आहे. आणि आता इथून बघा तुम्हाला पहिलं सांगितलं की इथून आता डेटा जाऊन आपल्या सर्व्हरला रिक्वेस्ट घेऊन URL मधनं, मग तो सर्व्हर आपल्या जो डेटाबेस आहे म्हणजे आपली जी फाईल आहे आता ते काय ते लँग्वेजच्या म्हणजे जी पण आपण जी PHP लँग्वेज ह्या लँग्वेजनी तो डेटा अपडेट होत नाही. त्याच्यासाठी आपण वापरतो MySQL. जी क्वेरी इन्सर्टची क्वेरी आता फायर होणार तिथं सर्व्हर आणि डेटाबेसच्या मध्ये. मग ते इन्सर्टने आपला जो पण डेटा आहे तो इथं कुठं हे बघा ह्या डेटाबेस मध्ये इथं तो इन्सर्ट होणार. इन्सर्ट झाला त्यानंतर ना तो पटकन सेकंदामध्ये काही आपल्याला लगेच त्याचा रिस्पॉन्स तो सर्व्हरला पाठवतो आणि सर्व्हर परत आपल्याला त्याची जो रिस्पॉन्स येतो आपला इथं जो समोर म्हणजे फ्रंट एंडला जो की आपण ऍडमिन पॅनल मध्ये अपडेट केलेला आहे तिथं आपल्याला तो शो होणार. आता इथं आपण टाकून बघूया, एक नाव टाकू
समोर सत्यम कोणतरी नाव दिसतंय, याचं नाव टाकू सत्यम. सत्यम त्याचा ईमेल ॲड्रेस टाकूया सत्यम @gmail.com. आता सर्व्हिस सिलेक्ट करूया. आता जे आपण मगाशी एक पार्ट बघितला याची तुम्हाला मेन इम्पॉर्टंट गोष्ट हे बघा, ही आपण ब्युटीची जी सर्व्हिस होती ही इथं आलेली आहे बघा फ्रंट एंडला पुढं, जी आपण पुढं चेंज केलेली दिसलं का तुम्हाला एकदम खाली इथं. तर आपण ब्युटीची ती सर्व्हिस 100 रुपयाची सिलेक्ट करूया. आता आपलं डेट म्हणजे कधीची डेट पाहिजे, आता उद्या परवा किंवा खाली बघा कॅलेंडर पण आलेलं आहे. तर आपण आज किती तारीख आहे, खाली बघा हे बघा ही 5/29. ह्याच्यामध्ये आता आपण ही एक तारीख एक डिक्लेअर केली. याच्यामध्ये टाइम म्हणजे कितल्या टायमिंग मध्ये अपॉइंटमेंट घ्यायची आणि तो आपला इथे फोन नंबर टाकायचा. आपण काही फोन नंबर टाकू असा आणि इथं मेक अन अपॉइंटमेंट. आता इथं आपल्याला अपॉइंटमेंट रजिस्टर करायची. हे बघा आपली झाली आता इथं अपॉइंटमेंट रजिस्टर झाली. हे बघा थँक्यू फॉर अप्लाइंग युअर अपॉइंटमेंट नंबर. हे बघा आपल्याला इथं अपॉइंटमेंट नंबर सुद्धा येतो आपला ही 61153506. आता मी हा नंबर जो आहे ना तो कॉपी करतो Ctrl+C करून. तर हे बघा त्याच्यामध्ये हे पण कंटेंट छान आहे. आता जाऊ आपण परत कुठं आपल्या डेटाबेसमध्ये. आता तिकडनं बघा डेटाबेसमध्ये कसे आले आपले अपॉइंटमेंट. आता हे बघा अपॉइंटमेंट ह्याच्यामध्ये बऱ्याच अपॉइंटमेंट आल्या. एकदा बघा सगळ्यात खाली बघा इथं अपॉइंटमेंट आले आपली सत्यम. त्याचा अपॉइंटमेंटचा नंबर पण आलेला आहे 6153. त्याचा नेम त्याचं ईमेल हे आपला असतो. हा टेबल असतो. ह्या टेबलमध्ये हे जे नेम आहे हे नेम लक्षात ठेवा. हे जे वरचं नेम आहे ईमेल नेम जे पण आपण ह्या टेबलला नेम दिलेलं आहे ह्या नेमनीच पूर्ण कोड मध्ये खेळ चालू असतो. हा नेमच पूर्ण व्हेरिएबल किंवा जे पण त्याचे व्हॅल्यूज असतात जे पण त्याचं जेवढा पण डेटा असतो हा पूर्ण नेमच हा पुढे येतो. नेमच पूर्ण घेऊन त्याला आपल्याला शो होतो. आता हे बघा इथं तर आपल्या डेटाबेसमध्ये आली. आता डेटाबेसमधनं आता आपल्या बॅकएंड मध्ये गेले का बघूया. म्हणजे आता लगेच ती कितीतरी सेकंदामध्ये आपलं फ्रंट बॅकएंड मध्ये आली. हे बघा इथं बघा आता बॅकएंड मध्ये इथं ऑल अपॉइंटमेंट आपले सत्यम इथं त्याचा नंबर वगैरे हे सगळं आलेलं आहे. आता इथं न्यू अपॉइंटमेंट. आता हे नवीन अपॉइंटमेंट आहेत ना ह्याच्यामध्ये बघा ही सत्यमची खाली आली आहे नवीन अपॉइंटमेंट. परत इथं आपल्यावरती बेल आहे. त्या बेलमध्ये आपण बघूया. त्या बेलमध्ये पण बघा इथं खाली 5-6 नंबरला इथं सत्यमचे आपण न्यू अपॉइंटमेंट रिसिव्ह फ्रॉम सत्यम हे आलेलं आहे. एक्सेप्टेड बघूया आता. त्यात हे बघा आता आपल्याला ही जी अपॉइंटमेंट आलेली ही बघूया. हे बघा सत्यमची अपॉइंटमेंट आहे. या अपॉइंटमेंट मध्ये आपण गेलोय बघा आपल्या इथे सगळं दिसणार. त्याचं अपॉइंटमेंट नंबर नेम त्याचं बघा त्याचं सगळं डेट टाइम सर्व्हिस कुठली त्यांनी चूज केली स्टेटस. आता आपला रिमार्क द्यायचा आहे म्हणजे आता आपण यांची अपॉइंटमेंट घेऊ शकतो का नाही घेऊ शकत. येस यू कॅन कम असं आपण टाकूया आता रिमार्क. किंवा जर आपलं रिजेक्ट करायचं असेल आपल्याकडे जर ही फॅसिलिटी अवेलेबल नसेल किंवा काय प्रॉब्लेम झाला असेल तर इमर्जन्सीमध्ये आपण इथं त्यांना रिमार्क देऊ शकतो. ते तिकडे त्यांना अपडेट होणार. हे बघा येस यू कॅन कम आता आपण ते टाकूया रिमार्क मध्ये. आणि हे बघा खाली स्टेटस मध्ये सिलेक्टला ऑप्शन आहे. एक रिजेक्ट आहे आणि हे आता आपण इथं हे बघा ऑल रिमार्क हॅज बीन अपडेटेड म्हणजे आता आपण यांची जी अपॉइंटमेंट होती हे एक्सेप्ट केलेली आहे. हे अशा पद्धतीने झालं हे अपॉइंटमेंटचं. आता अपॉइंटमेंट नंतर इथं रिजेक्ट हे एवढं रिजेक्ट केलेलं आहे आपण ते पण येणार. तर कस्टमर येणार. कस्टमर आपण ऍड करू शकतो. नवीन कोण आपल्याकडे जर अचानक जर माणूस आला आणि आपलं त्याच्या डेटाबेसमध्ये जर सगळं त्याचं जर इन्फॉर्मेशन ठेवायची असेल तर आपण तो म्हणजे जो पण त्याचा मालक असेल युजर ऍडमिन तो याच्यामध्ये त्याचे सगळे डिटेल भरू शकतो. हे आले कस्टमर लिस्ट आले आपली पूर्ण. याच्यामध्ये आपण हे याचं जाऊन आता टाइम नाही आपल्याकडे जास्त इथं सगळं त्याचं एडिट करू शकतो. त्याला कुठली सर्व्हिस आली आहे किती आतापर्यंत त्यांनी किती सर्व्हिसेस घेतलेले आहेत त्याचे किती पैसे झाले आहेत कधी कुठली सर्व्हिस घेतली हे पण सगळं इथं अपडेट होतं. रिपोर्ट बघू आता. हा पण एक छान आहे. आता हे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये काय बघू शकतो आपण बाबा आजचा किती सेल झाला. आता इथं आजची तारीख टाकायची सगळे आणि इथं सबमिट करायचं मग आपला इथं आपला पूर्णपणे रिपोर्ट येतो. आता हे बघा इनवॉइस. आता इनवॉइस जसं की आता सत्यमचं कुठे गेलं ऑर्डर सत्यमचं ऑर्डर इथं नाही दिसले. बरं ठीक आहे. हे बघा इथं टेस्ट युजर इथं संजिता जैन याची एक ऑर्डर आलेली आहे. ऑर्डर आपण व्ह्यू करू म्हणजे आता इथं इनवॉइस करायचे. इनवॉइस म्हणजे याचं बिल येतं पूर्ण. हे बघा इथं आलं असं बिल. हे बिल मध्ये इथं आल्यावरती इनवॉइस नेम त्याचं नेम कॉन्टॅक्ट नंबर ईमेल जेंडर इनवॉइसची डेट आलेली आहे त्यांचे बघा किती याच्यामध्ये ते 2000 रुपये त्यांनी 2 सर्व्हिसेस घेतल्या आपलं फ्रूट फेशियल आणि बॉडी स्पा असे 2 त्यांनी आपल्याकडनं सर्व्हिसेस घेतलेले आहेत आणि त्याचे 2000 रुपये झाले. त्याच्या खाली एक आपण प्रिंटला एक ऑप्शन पण दिलेलं आहे.
जेणेकरून ते क्लिक झालं की प्रिंट होणार आपलं पूर्ण जे पण काय आपला जो इनवॉइस आहे हा प्रिंट होणार. म्हणजे आपल्याला नवीन दुसरं कुठलं सॉफ्टवेअर यूज करून बिल वगैरे बनवायची गरज नसते. जसं की दुसरे पण सॉफ्टवेअर असतात सेल्सचे, जसं की तुम्ही डीमार्ट मध्ये याच्यामध्ये बघता की बिलिंगसाठी ते सॉफ्टवेअर वापरतात. जसं आपल्याला वापरायची गरज नसते याच्यामध्ये आपण पूर्ण बिल इथूनच घेऊ शकतो. इथे सर्च अपॉइंटमेंट, आता आपल्याकडे खूप सारे अपॉइंटमेंट आलेले आहेत समजा. तर आता एवढ्या अपॉइंटमेंट मध्ये आता एवढं शोधत बसायला वेळ नाही आपल्याकडे. तर आपण इथं सहज आपलं अपॉइंटमेंटचा नंबर टाकायचा. म्हणजे जसं की आपण मग सत्याचा अपॉइंटचा जो नंबर होता तो तिथं आपण कॉपी केला. आता इथं सर्च करू. हे बघा इथं आली सत्यमची अपॉइंटमेंट, सत्यमचं नाव. आता इथं आपण व्ह्यू केलं. हे बघा इथं पूर्ण आलं सत्यमचं परत डिटेल पूर्ण, आणि इथं आपला रिमार्क आला. आपण रिमार्क डेट आणि इथं स्टेटस आलं की आपण याला सिलेक्ट केलं. बस एवढंच असतं. ऍडमिन पॅनल हा असतो जे की ऍडमिन पॅनल मध्ये पूर्णपणे आपण फ्रंट एंड चेंज करू शकतो. समजलं का तुम्हाला? रिस्पॉन्स देता का काहीतरी? समजलं का कोणाला? हो समजलं. ओके ओके ठीक आहे. बाकी काय नसतं, एवढंच असतं. ऍडमिन पॅनल आपला फ्रंट एंड असतो, बॅक एंड असतो. नुसतं जो आपण जे युजर नुसतं जर तेवढेच जर आपण साईड म्हणजे हे बघा ह्याच्यामध्ये आता ही जर फक्त आपण एवढीच साईट बनवली तर हा फ्रंट एंड डेव्हलपर असतो. जसं की तुम्हाला सांगितलं ही स्टॅटिक वेबसाईट. आणि आता जे जर तेवढंच बनवलं स्टॅटिक, आणि जर पूर्ण ही वेबसाईट बनवली सर्व्हर साईड डायनॅमिक डेटाबेस प्लस त्याचं जो बॅक एंड ऍडमिन पॅनल, तर ती झाली पूर्णपणे एक डायनॅमिक वेबसाईट. आणि सध्या मार्केटमध्ये याच डायनॅमिक वेबसाईटला जास्त डिमांड आहे. आणि फ्रंट एंड पेक्षा जर तुम्हाला पुढे जाऊन चांगला स्कोप पाहिजे तर बॅक एंड वरती थोडंसं स्ट्रगल केलं तर बॅक एंड वरती पण चांगले स्कोप आहे. तर हे असं झालं आपली वेबसाईट. अजून 2-3 वेबसाईट आहेत जस्ट तुम्हाला डेमो म्हणून फक्त एक दाखवतो कशा पद्धतीने आहेत त्या. एक नाही ई कॉमर्सची तुम्हाला एक वेबसाईट दाखवतो. ई कॉमर्सची फक्त जस्ट दाखवतो, त्याचं काय अजून पूर्ण नाही झालं काम. ही वेबसाईट पण आपली अशीच आहे, या फोल्डर मध्येच आहे जॅमच्या. ई कॉमर्सची वेबसाईट ही खूप छान आहे. म्हणजे जसं की आपल्या अमेझॉन वगैरे जे पण त्या वेबसाईट असतात, म्हणजे जे ऑनलाईन त्यांचं स्टोअर वगैरे असतात मोठे मोठे, तिथून ते स्टोअर करतात म्हणजे सेल करतात ऑनलाईन. ती ई कॉमर्सची वेबसाईट आहे. एक मिनिट. आवाज येत नाही मॅडम. आता येतोय का? हो ठीक आहे. आता आपण ती एक अशी प्रकारची एक वेबसाईट बघूया. कुठं गेली ई कॉमर्स? ई कॉम ओके ठीक आहे. या सवी बहुतेक ठीक आहे जाऊ दे, ती नको. आपण ही दुसरी बघू. मार म्हणून ही एक हॉटेलची सॉरी हॉटेलची बघू एक. हे बघा आता इथे आपण लोकल होस्ट मध्ये आपले ब्युटी पार्लरचे चालू आहे. इथं आपण आता हे पूर्ण व्यवस्थित बघितलेलं आहे. आता आपण एक हॉटेलची वेबसाईट बघूया. हॉटेलची वेबसाईट बघा कशी आहे. ह्याच्यामध्ये पण सेम वरती नेव्ह बार आहे. हा एक कर्सल आहे. त्या कर्सल मध्ये काय थोडेसे आपण लिनियर इन्ग्रेडियंट म्हणून ते अप्लाय करून आपण त्याला थोडं चांगलं रिस्पॉन्सिव्ह. आता रिस्पॉन्सिव्ह म्हणजे कसं हे बघा किती छान दिसते ही वेबसाईट. असं एक प्रकार असतो की रिस्पॉन्सिव्ह म्हणजे एक वेगळ्याच पद्धतीने एकदम छान दिसते ती वेबसाईट. जास्त असं आहे रिस्पॉन्सिव्ह. ही एक वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एक कर्सल असतो, हे एक कार्ड असतात. कार्डचा वापर करून आपण हे क्रिएट केलेलं आहे. इथं एक आपण अबाउटस मध्ये इथे एक मोठी इमेज दिलेली आहे. फक्त त्या इमेज मध्ये इथं वरती टायटल दिलेलं आहे. आणि इथं आर सर्व्हिसेस मध्ये बघा हे रिस्पॉन्सिव्ह. अजून एक गोष्ट बघा, हे बूटस्ट्रॅपचा हा कमाल आहे पूर्णपणे. बूटस्ट्रॅप पण तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा याच्यावरती क्लिक केलं की अचानक जो कलर आहे होवर होऊन व्हाईट होतोय. ब्लॅकचा बघा व्हाईट होतोय, तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती. हे पण खूप छान आहे. आणि इथं बघा आता मीट आर टीम, म्हणजे आता त्यांच्या कंपनीमध्ये जे पण कोण टीम्स असतील इथं मीट, हे पण एक असं पण बूटस्ट्रॅपनेच आपण बनवलेलं आहे. हे जसं की आपण बघा प्रत्येक माणसावरती आपण क्लिक केलं त्यांच्या एम्प्लॉईवरती त्याची लगेच डिटेल येते खाली. हे गॅलरी आहे ते असं बघा त्याच्यावरती हे रिस्पॉन्सिव्ह आहे. प्रत्येकाला एक होवर एक प्रकार असतो. होवर हे लक्षात ठेवा शब्द. जे की असं आपण एखाद्या गोष्टीवर गेलो तर आपोआप तिथे सीएसएस नी ते अप्लाय होऊन ते होवर होतं, म्हणजे वरती काहीतरी दुसरं कंटेंट डिस्प्ले होतं. हे असतं. एक कसं असतं. आता एक अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पुढे जाऊन प्रॉब्लेम देईल. आता हे बघा हा एक कर्सल आहे, हा एक वेगळी गोष्ट आहे. हा खालचा जो त्याचा हा जो आपण एक कार्ड्स घेऊन जे त्याच्यामध्ये जे पण बूटस्ट्रॅप अप्लाय केलेले आहेत एक वेगळं पार्ट आहे. म्हणजे हा एक वेगळा डिव आहे थोडक्यात. सेक्शन डिव म्हणतात. डिव तर कसं नंतर तुमचं एकदम कोड बघताना कन्फ्युजन होईल.
त्याच्यामुळे हा एक डिव झाला, ह्या डिव मध्ये आपण ही गोष्ट टाकली, हा एक डिव झाला, ह्या डिव मध्ये आपण अजून एक गोष्ट टाकली, अबाउटचा एक नवीन डिव बनवला, त्या डिव मध्ये आपण अजून एक गोष्ट टाकली, बस एवढंच असतं. याचं पण असंच एक बॅकएंड आहे, बॅकएंडचं ऍडमिन ते पण तुम्हाला दाखवतो कसं असतं ते. आता बहुतेक ऍडमिन हे बघा, हे पण असंच असतं. एक हॉटेलची वेबसाईट आहे. हॉटेलच्या वेबसाईट मध्ये बघा इथं वरती जे पण काय बुकिंग्स असतील हे बुकिंग दिसणार, ह्याच्यामध्ये पेमेंट दिसणार, इथं पेमेंट किती आले, तिथं पण हे प्रिंट आउटचं आहे, तर आपण ऑप्शन दिलेलं आहे इथं सिलेक्ट करून. इथं रूम्स बुकिंग, इथं रूम्स किती आहेत ते पण इथं आले, प्रॉफिट किती झालं हे पण दिसतंय बघा. ह्याच्यामध्ये हे लय मस्त डायनॅमिक पार्ट आहे. त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टीज पण दिसतंय, म्हणजे प्रॉफिट किती झालेलं आहे रोजचं आजचं, एक डायग्रामॅटिकली हे दिसतंय. आता याच्यामध्ये हे झालं, आपण एक आता इथे युजर प्रोफाईल आहे, युजर प्रोफाईल मध्ये जाऊया. त्याच्यामध्ये जाऊ दे, ठीक आहे, बास आहे एवढं. काय समजलं ना तुम्हाला? ऍडमिन पॅनल बॅकएंड जायचं का पुढे आता? शुभम, हो हो हा we will go to the actual demonstration and one student asking what is mean by bootstrap. ओके ओके, ठीक आहे. मग बूटस्ट्रॅपच बघू आता आपण पहिलं, मग इकडे जाऊया. हे बघा, तर बूटस्ट्रॅप म्हणजे काय असतं, तर एक साचा असतो, म्हणजे फ्रेमवर्क म्हणतात त्याला. तो एक साच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, गणपती वगैरे बनवतात, मूर्त्या वगैरे बनवतात, त्याचा एक साचा असतो ज्याच्यामध्ये आपण गणपतीची मूर्ती टाकली की त्या पूर्ण बनवून तयार होते. तर बूटस्ट्रॅपचं काय असतं, एक तोच प्रकार आहे. म्हणजे आपल्याकडे कोड पूर्णपणे एका वेबसाईटवर अवेलेबल असतो आणि एकदम रिस्पॉन्सिव्ह कोड असतो. ती वेबसाईट आता just wait. Akash Kadu, I am requesting to Akash Kadu, please mute हा. yourself. आवाज येतोय, डिस्टर्ब होतोय, तर कॅमेरा आणि प्लीज मायक्रोफोन बंद करा, म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्या लेक्चर कडे राहील. हा ठीक आहे. हे बघा, आता आपण हे बूटस्ट्रॅप ओपन केलेलं आहे. बूटस्ट्रॅप 3 ट्युटोरियल W3 स्कूल. आता ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण एक कोड रेडी असतो, हे पण खूप छान आहे. हे बघा, हे बूटस्ट्रॅप 3 आलं. इथं असा कोड असतो एक प्रकारचा. आता एवढं हे बाजूला एक तुम्हाला हे दिसत असेल, एक साईड बार आहे. साईड बार मध्ये तुम्ही सर्व दिलेलं आहे की इमेजेस. आता इमेजेसचा जर अप्लाय करायची म्हणजे समजा जर असा हा चौकोनी एक इमेज अप्लाय करायची, ही गोल इमेज किंवा ही अशी स्क्वेअरची एक इमेज आहे, त्याचं बघा इथे खाली या इमेजचं सोर्स दिलेला आहे, म्हणजे हा कोड आहे. इथे गेलो आपण ट्राय इट युअर सेल्फ मध्ये गेलो, हे बघा याची ही जी इमेज आहे, ह्या इमेजचा हा कोड आहे. हा कोड फक्त आहे असा उचलायचा आणि आपला जो सबलाईम टेक्स्ट आहे जे आपण बघितलं मग नोटपॅड सारखं, त्याच्यामध्ये अप्लाय करायचा आणि आपल्या वेबसाईट मध्ये हे असं एक प्रकार टाकायचा. आता जम्बोट्रोन बघूया. जम्बोट्रोन म्हणजे काय असतं की असं अचानक आपल्याला डिव वगैरे दिसतो, म्हणजे अचानक हे बघा समोर तुम्हाला दिसलं स्क्वेअर मध्ये असं एक चांगलं स्क्वेअर मध्ये एक टेक्स्ट दिलेला आहे त्यांनी, त्याच्यामध्ये तो स्क्वेअर चांगला रिस्पॉन्सिव्ह बनवला आहे. मागे एक व्हाईट शेडेड त्यांनी कलर त्याच्यामध्ये अप्लाय केला आहे. असं एक जम्बोट्रोन बनवू शकतो. या जम्बोट्रोनचा पण बघा इथं खाली असे कोड आहे, हा कोड आहे असा उचलायचा आणि आपण तो अप्लाय करायचा. सर क्लिअर दिसत नाही, ब्लर दिसते ती जरा. ब्लर आता ते तुमचं थोडं बहुतेक नेटचा इश्यू असेल. नेटवर्क चेक करा प्लीज, कारण बाकीच्यांना मला वाटतं क्लिअर दिसतंय. हे बघा, आता हे बटन्स बघा, हे बटन्सचं पण एक खूप छान आहे. हे बटन त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हे जे बटन्स आहेत, आता ह्या बटन्सला जे प्रायमरी म्हणजे हे ब्ल्यू कलरचं एक आहे, ग्रीन कलरचं एक आहे, ऑरेंज कलरचं एक आहे, रेड कलरचं एक आहे. हे जे बटन्स आहेत ना हे खूप छान आहेत. म्हणजे बघा ह्याच्यावरती आपण असं गेलो की अचानक होवर होतंय, म्हणजे त्याच्यामध्ये अचानक एक दुसरा कलर थोडा असा डिस्प्ले होतोय. तर आहे ना ह्याला आहे ना हे जो पण काय कोड ह्याला जास्त कोड करायची गरज नसते. थोडक्यात आता फंक्शन तुम्ही आतापर्यंत खूप वेळा फंक्शन ऐकला असेल, तर फंक्शन म्हणजे ना तुम्हाला एकच मिनिटात सांगतो फंक्शन काय असतं ते, की जे पण काय म्हणजे कम्प्युटर आणि ज्यांनी पण ही प्रोग्रामिंग लँग्वेज बनवलेली आहे किंवा ज्यांनी हे फंक्शन बनवलंय, जे बूटस्ट्रॅप ज्यांनी पण बनवलेलं आहे, तर कम्प्युटरला काय ही लँग्वेज पण समजत नाही. ज्या लँग्वेज मध्ये आपण प्रोग्रामिंग करतो त्यांना समजते फक्त 1 आणि 0 बायनरी लँग्वेज मध्ये त्यांनी हे कोड तयार केलेले असतात आणि त्या कोडला ह्या एका फंक्शन मध्ये अप्लाय केलेला असतो. म्हणजे एक डेटा असतो जो की एका फंक्शन मध्ये अप्लाय केलेला असतो. तो फंक्शन आपण वापरायचा असतो फक्त आणि त्या फंक्शननी आपल्याला म्हणजे कसं होतं जास्त कोड करायची आपलं गरज पडत नाही. हे बघा आता हा रेड कलरचा आहे ना, रेड कलरचा खाली BTN डेंजर. आकाश ते माईक बंद करता का तुमचा?
तर हे बघा बीटी अँड डेंजर, हे बीटी अँड डेंजर इथं आपण फक्त नॉर्मल दोनच शब्दाचा आहे, जो दोनच शब्द आहेत ना हे फक्त उचलायचे आणि आपला जो कोड असेल याच्यामध्ये अप्लाय करायचा. हा क्लास म्हणतात त्याला, क्लास. हा क्लास फक्त अप्लाय करायचा फंक्शन झालं. आपल्याला जास्त काही कोड करायची गरज पडत नाही. डायरेक्ट आपल्याला हा रेड कलरचं एक बटन दिसतं ना, असं एक बटन आपल्याला तिथं तयार होऊन मिळतं फ्रीमध्ये. याला बघा काय जास्त त्रास घ्यायची गरज पडली का, कोड बीड करायची जास्त, म्हणजे ऑनलाईन सगळं आपल्याकडे अवेलेबल असतं. आपलं फक्त एक स्टार्टिंगला थोडं एफर्ट घेऊन थोडं कोड फक्त समजून घ्यायचा, एक फ्लो, एक पूर्णपणे सगळं व्यवस्थित समजून घेतल्यावर सगळं ऑनलाईन आपल्याकडे रेडी आहे. असं एक प्रत्येक गोष्ट जी पण असते ती. आता हे बघा एक ड्रॉप डाऊनचा एक प्रकार आहे. म्हणजे आता हे बघा, आता इथं तुम्हाला ड्रॉप डाऊन एक्झाम्पल एक ब्ल्यू कलर मध्ये एक बटन दिसत असेल, त्याच्यामध्ये इथं बाजूला एक एरो आहे जसं खाली, त्याच्यावरती क्लिक केलं ते बघा असं खाली आपलं अजून ऑप्शन येतात 4-5. जास्त एक ड्रॉप डाऊन. ते ड्रॉप डाऊन साठी हे बघा, हे आता कसं आहे कोड एक्सप्लेन करायला एवढा वेळ नाही आपल्याकडं. हा फक्त आहे असा हा कोड उचलायचा. तुम्हाला मी जे मेन आपलं डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये आपण कोड पूर्ण सांगून टाकू. हे एवढा असतं आपलं बूटस्ट्रॅप. ह्या बूटस्ट्रॅप मध्ये बघा हे सगळं दिलेलं आहे. जसं की मी तुम्हाला मगाशी बोललो नेवबार, तर नेवबारचा पण हा प्रकार दिलेला आहे बघा. इथे वेबसाईट, होम 1, पेज 2, हे फक्त इथून आहे असा कोड उचलायचा. ह्याच्यामध्ये आपलं होम टाकायचं, अबाउटच, हे फक्त नाव याच्यातले चेंजेस करायचे. हे बघा याच्यामध्ये दोन अजून एक प्रकारचा नेवबार, हे बघा ब्लॅक मध्ये, हे असं याच्यावरती गेलो की व्हाईट दिसते, ह्याच्या खाली त्याचा कोड आहे. हा कोड पूर्ण उचलायचा आणि आपण अप्लाय करायचं. बस आहे बघा, इथे एक नेवबारचा एक प्रकार आहे नेवबार. आता फॉर्मचा एक दाखवतो तुम्हाला. बघा फॉर्म पण आहे, सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये. तर आपण हे बघा एक फॉर्म असतो, एक ईमेल, पासवर्ड, या गोष्टी सगळ्या आहे असं उचलायचं आणि हा कोड अप्लाय करायचा. आणि कर्सर एक मागाशी तुम्हाला दाखवलेला, कर्सरचा प्रकार दाखवतो मला. म्हणजे ज्या वेळेस आपण एखादी वेबसाईट ओपन करतो स्टार्टिंगला आपल्याला काहीतरी एक मस्त काहीतरी छान गोष्ट दाखवावी लागते. तेव्हाच कसं होतं, एखादा युजर असेल किंवा एखादा कस्टमर असेल तर तो आपल्याकडं अट्रॅक्टिव्ह होतो चांगल्या पद्धतीने. ते बघा इथं हे असं असतं कर्सर, म्हणजे हे असं जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा हे फोटोचा थोडे असतात डायनेमिक, हे चेंजेस करत करत ह्याच्यामध्ये आपण पाहिजे तो डेटा फिलअप करू शकतो. त्याचं पण आहे आपल्याकडनं. आता ते बघू, वेळ भेटला तर मी तुम्हाला शेवटला दाखवतो कर्सर कसं असतं. हे काय नाही बघा, हे असं सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे सगळं तुम्ही बूटस्ट्रॅप, फक्त बूटस्ट्रॅप W3 बूटस्ट्रॅप असं गुगलला टाकायचं, तिथं पहिलंच येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि हे सगळं बघायचं. ह्याच्यामधनं उचलायचं, हाय असता अप्लाय करायचा आणि तुम्ही पाहिजे ती गोष्ट बनवू शकता. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस एखादी गोष्ट बनवता तर त्याला फक्त बॅकएंड मधनं ऑपरेट होण्यासाठी त्याला PHP किंवा एखादी सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजचा वापर करावा लागतो. म्हणजे जसं की सर्व्हरला जाणे, डेटाबेस मधून येण्यासाठी. बस हे असं असतं. पाहिजे तर आपल्याला म्हणजे ना पूर्ण हाय असं कोड पण मिळतो. म्हणजे आता टेम्पलेट्स वगैरे, म्हणजे पूर्ण एक फ्रंट एंड असतो ना, त्या फ्रंट एंडचं पूर्ण सध्या तर तेच ट्रेंड चालू आहे सगळीकडे, की बरेच सारे आपल्याला फ्रंट एंड, म्हणजे जे अशी वेबसाईट आहे अशी आपल्याला भेटते. ही वेबसाईट आपण उचलायची. वेबसाईट म्हणजे फक्त फ्रंट एंड, त्याचा स्टॅटिक जे असतो ना पार्ट युजरला दिसतो, हाय असं उचलायचा. समजा जर तो आता एखादी ब्युटी पार्लरची हे आणि आपल्याला त्याला आता एखादं दुकानाची, एक किराणा मालाची दुकानाची वेबसाईट बनवली, त्याला फक्त त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आपण आपल्या पद्धतीने. पण जर तुम्हाला कोड व्यवस्थित येत असेल, सगळं जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर तुम्ही ती गोष्ट करू शकता. बस एवढंच असतं बूटस्ट्रॅप. समजलंय का तुम्हाला बूटस्ट्रॅप? हो सर. हो समजलं. ओके, ठीक आहे. मग आता आपण जाऊया आपल्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन कडे. म्हणजे आता मॅडमनी पहिलं तर म्हणजे हे सांगितलं PHP. आता PHP आहे ना तुम्हाला थर्ड इयर वाल्यांना, तर PHP साठी एक लॉग इन पेज, म्हणजे PHP वरती आपण हे पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन सर्व्हर साइड, तसं सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग सर्व्हरवर चालणाऱ्या बऱ्याच लँग्वेजेस आहेत, PHP, रुबी, पायथन. पण आता आपण सध्या तर PHP ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण की सगळ्यात पहिल्यांदा जर कुठली लँग्वेज डेव्हलप होती किंवा आहे तर ती PHP आहे. सगळ्या लँग्वेज एकसारख्याच असतात, कुठल्याच लँग्वेजमध्ये फरक नसते. इफ, एल्स, ब्रेक डाऊन, केस, स्विच, ज्या पण काही कंडिशन असतात, लूप, वाईल लूप, जे पण काही कंडिशन असतात किंवा फंक्शन असतात, प्रत्येक लँग्वेजमध्ये सिमिलरच असतात. त्याच्यामुळे फक्त एक लँग्वेज चांगली शिका, मग तुम्हाला बाकीचे लँग्वेज आपोआप येतं. फक्त कसं थोडं लँग्वेजेस वेगळं असतं, अर्थ तर सगळ्यांचा सेमच असतो, फक्त भाषा थोडं वेगळं असतं. आता आपण त्या जाऊया. एक मिनिट. बघा लोकल होस्ट, लोकल होस्ट. आता मॅडमने ज्यावेळेस सांगितलं की बाबा असं असं त्यांना अशा पद्धतीने एक युजर लॉग इन पेजचं डेमॉन्स्ट्रेशन द्या, तर आता मी काय त्यासाठी आता आपण काय 2-3 दिवस जाणार, तर मी ते काय करत बसलो ना, 1 तासात फक्त आपण जो अशा पद्धतीने जो बूटस्ट्रॅपचा जो डेटा आहे, हा डेटा आपण उचललेला आहे, हा डेटा तिथं अप्लाय केलेला आहे आणि
1-1.5 तासातच ते बनवलेलं आहे. फक्त जरा थोडं त्याच्या बॅकएंडवर थोडा वेळ जातो, लोकल होस्ट. आणि आपण त्याला नाव दिलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्या झॅमच्या म्हणजे आपल्या ज्या सर्व्हर मध्ये जो फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये आपण त्याला नाव दिलेलं आहे इथं खाली TY लॉगिन. TY लॉगिन हे दिसत असेल तुम्हाला, हे असं ब्ल्यू कलर मध्ये आता TY लॉगिन. आता हे आपण इथं URL मध्ये टाकूया. सॉरी, TY लॉगिन. हे बघा आता आला आपल्याकडे समोर हे लॉगिनचं पेज. म्हणजे आता असं समजा की आता एखादा अकाउंट तुम्हाला ओपन करायचंय, त्या अकाउंट ओपन करून त्याचा ईमेल आणि पासवर्ड लॉग इन करायचं आणि नंतर आपल्या प्रोफाईल मध्ये जायचंय. म्हणजे थोडक्यात फेसबुकचं उदाहरण घ्या, दाखवतो आता. याच्यामध्ये आता आपलं नवीन, आता समजा आता आपण पहिल्यांदाच आपण इथं आलोय, तर आपल्याला एक नवीन अकाउंट क्रिएट करावं लागेल. तर अकाउंट क्रिएट करू. इथं समोर नाव आहे आपल्याकडे वैभवी म्हणून कोणतरी, त्यांच्या नावाने इथं आपण अकाउंट क्रिएट करूया, वैभवी. हे बघा इथं आलं त्याचं नेम, त्यांचं नेम इथं आलं, त्यांचं ईमेल येणार, तो ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे वैभवी @gmail.com. आता इथं त्यांचा पासवर्ड सेट करायचा आहे आपल्याला. आता हे बघा नाव टाकलं, ईमेल टाकलं, पासवर्ड टाकलं. हे बघा खाली इथं आले आपले यूज पासवर्ड सेव्ह इन युअर गुगल अकाउंट. हे सगळं येतं. हे कशा पद्धतीने येतंय, हा फॉर्म कसा क्रिएट झालेला आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी अप्लाय केलेल्या आहेत, हे सगळ्या गोष्टी येणार आहे. आता हे बघा पासवर्ड आहे, पासवर्ड मध्ये पण आपण त्यांचं नावच टाकूया वैभवी आणि कन्फर्म पासवर्ड. आता कन्फर्म पासवर्ड बघा, कन्फर्म पासवर्ड झालाच पाहिजे. इथं पण आपण टाकलं वैभवी. आता याच्यामध्ये जर पासवर्ड जर आपला चुकला असेल, हे बघा आपला पासवर्ड कोणालाही दिसत नाही, ना आपल्याला दिसतो ना आपल्या डेटाबेसचा जो पण कोण मालक असेल तर त्यालाही दिसत नाही. म्हणजे फेसबुक मध्ये जरी आपला पासवर्ड असेल तर तो सिक्युअर असतो, तो फेसबुक वाल्यांना पण समजत नाही. आता बघा त्याच्यामध्ये आपलं ज्यावेळेस ते OTP व्हेरिफिकेशनचा तो एक मॉडेल सांगू आपण. त्यांनी काल प्रश्न विचारला, तो काल आपण पास आउट केला, त्याचा आपण शेवटला घेऊया. हे बघा हे रजिस्टर, आता आपण इथं रजिस्टर केलं. हे बघा इथं आलं वरती. आता ज्यावेळेस आपण सबमिट केलं, आता हे गेलं याच्या डेटाबेस मध्ये जाऊन त्याची क्वेरी फायर झाली आणि आता आपलं पुढे किती एका सेकंडचा रिस्पॉन्स मिळालेला आहे. समोर बघा दिसतंय वाव युजर रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड. आता हे कशाने, जावास्क्रिप्टने. एक फंक्शन आहे जावास्क्रिप्टचं, एक स्क्रिप्ट म्हणून एक टॅग आपण तिथे वापरलेला आहे. हा आपण कोड मध्ये बघणार आहे आणि आपल्याला एक मेसेज डिस्प्ले झाला. जर तिथं काहीतरी चुकलं असतं तर आपलं इथं आलं असतं रजिस्ट्रेशन नॉट कम्प्लीट किंवा इनव्हॅलिड असं आलं असतं. आता ओके करूया, पुढे जाऊया. तर आपण आता आपलं झालेलं आहे अकाउंट क्रिएट. आता आपण लॉग इन मध्ये जाऊ. आता आपल्याला काय करायचं, ईमेल आणि पासवर्ड जो आहे. आता बघा कशा पद्धतीने झाला. ज्यावेळेस आपण इथे युजर मध्ये डेटा भरला आणि ज्यावेळेस त्याचं लॉग इन म्हणजे सबमिट केल्याच्या नंतर, रजिस्टर झाल्याच्या नंतर ना, आता इथपर्यंत होतं आपलं फ्रंट एंडचं म्हणजे HTML CSS आणि जावास्क्रिप्टचं काम होतं. ज्यावेळेस सबमिट होतं ना, तिथून चालू होतं कुठलं आपलं सर्व्हर साईडचं लँग्वेजचं काम चालू होतं. म्हणजे थोडक्यात PHPचं काम होतं. जसं सबमिट झाल्यापासून ते जाईपर्यंत येईपर्यंतला एक एक गोष्ट सांगावी लागते आपल्याला. त्यातलं असतं सर्व्हर साईड स्क्रिप्टच्या लँग्वेजचं काम असतं. आता इथं आपण बघूया. आता त्यांचा आपण मागाशी ईमेल टाकलेला वैभव बघा खाली आला बघा ह्याच्यामध्ये ऑलरेडी. हे कसं आलं हे पण आपण बघणार आहे. वैभवी @gmail.com आलेलं आहे. पासवर्ड टाकू आपण वैभवी. हे बघा आणि आता आपण लॉग इन. वा बघा आता यांची प्रोफाईल ओपन झालेली आहे. या प्रोफाईल मध्ये बघा वरती दिसत असेल तुम्हाला आले वैभवी वेलकम टू लॉग इन पेज इन PHP. इथं त्यांचं नाव पण आलं. परत खाली हॅलो वैभवी. इथं ईमेल. आता जे आपण की म्हणजे जिथून युजरचा बघा फक्त नाव आलेलं आहे, बाकी आपण कुठलाही डेटा इथं भरलेला नाही. बाकी आपण हे फक्त एक स्टॅटिकल डेटा फक्त तिथे बनवून ठेवलेला आहे. फक्त आपण काय तिथं भरलेलं नाव आणि ते फक्त नावच आपल्याला प्रोफाईल मध्ये दिसत आहे. बाकी हा जो पण काय तुम्हाला डेटा दिसतोय हा फक्त एक पण नॉर्मली फक्त बनवलेलं आहे. ह्याचा काय उपयोग नसतो. जसं की आपलं काय काय म्हणजे फ्रॉड काय वेबसाईट आपल्याला जे येतात ते असं असतं की त्यांना काय त्यांचा API वगैरे काय असं काय नसतं. ते नॉर्मली फक्त स्टॅटिक वेबसाईट असतात. आता बघा इथं आलंय आपलं ते वैभवी खाली आलं. इथं सर्व 123@gmail.com त्यांचं ते मेल आलेलं आहे. इथं अबाउट म्हणजे ते आहेत वेब डिझायनर आणि UI डिझायनर. म्हणजे ते युजर इंटरफेस बनवतात. ते त्यांच्या अबाउट आले, त्यांची हॉबी आली. इथं रीड आउट विथ फ्रेंड्स, लिसन टू म्युझिक, ड्रॉ. आता इथं स्किल्स आले त्यांचे HTML येतं, त्यांना CSS, jQuery, Bootstrap. ओके
तर आता आणि हे खाली हे काय आहे बघा बघा, हे पेज आहे. हे पेज म्हणजे एक बेसिक स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये आपण हे टेक्स्ट सगळे अप्लाय केलं. आता CSS अप्लाय करून याच्यामध्ये थोडे कलर वगैरे दिलेले. बुटस्ट्रॅप अप्लाय केलाय. बुटस्ट्रॅपने आपण थोडीशी हे त्याच्यामध्ये काय थोडे हे बघा. आता इथं आपण एखाद्या हे खालचं व्ह्यू प्रोफाईल हे बटन दिसत असेल, ह्या बटनवरती आपण गेलो हे बघा, आता आपल्याला थोडं ते बटन ब्लिंक होतंय. आता हे बघा, आपण लॉग आउट होऊया याच्यातनं. लॉग आउट नाही सॉरी, सेशन सांगायचं होतं आपल्याला. आता सेशन आहे ना सिक्युरिटीसाठी वापरलं जातं. याला खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे सेशन. ते आपल्या सिक्युरिटीसाठी ते आपल्या फेसबुकला पण सेशन वापरलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं फेसबुक लॉग इन करून ज्यावेळेस ते आतमध्ये जातो त्यावेळेस कधी पण आपण तुम्ही बघा, जर तुम्ही तो फेसबुक पूर्ण बंद केला आणि आपलं म्हणजे ते घालवलं आणि आपण परत आपल्या ह्याच्यामध्ये आपण परत फेसबुकचा ऍप चालू केला तर आपलं लॉग इन होत नाही. आपण आपल्या जे आहे त्या प्रोफाईललाच जाणार डायरेक्ट. जोपर्यंत आपण तिथे लॉग आउट करत नाही तोपर्यंत लॉग इन होत नाही. आणि लॉग इन जोपर्यंत आपण तिथे लॉग इन करत नाही तोपर्यंत आपण लॉग आउट पण डायरेक्ट होऊ शकत नाही. कोण तुमची सिक्युरिटीज हॅक पण करू शकत नाही. थोडक्यात डायरेक्ट URL मध्ये जे पण काय म्हणजे ते सेशन म्हणजे तुम्हाला एक आता प्रॉपर डिफाईन मध्ये सांगतो. कुकीजचं नाव ऐकलं असेल. कुकीज मध्ये डेटा असतो, स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा, जो की एक सर्व्हरला जाऊन तो सेव्ह होतो. म्हणजे जो पण तो डेटा असतो तो एका सर्व्हरला जाऊन टेम्पररी टायमिंगसाठी तो सेव्ह झाला असतो. तो कसा होणार आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे मी आता. टेम्पररी टायमिंगसाठी तो सेव्ह झाला असतो. जसं लॉग इन होतं तसं तो सेशन स्टार्ट होतो. सेशन स्टार्ट झाल्यावरती तो आपल्या ह्याचा स्टोर राहतो. आता इथं आपला सेशन स्टार्ट झालेलं आहे. आपण लॉग इन केलं तिथून आपण ह्या पेजला सेशन स्टार्ट केलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण इथं लॉग आउट करू, लॉग आउटच्या आपण पेजला तिथं आपण दिलेलं असतं की सेशन स्टार्ट आणि डिस्ट्रॉय केलेला असतो. मग तिथं आपला सेशन जमतो. ज्यावेळेस आपण लॉग आउट वर क्लिक करतो तिथं आपण एक त्या लॉग आउट मध्ये एक फंक्शनॅलिटी दिलेली असते सेशन डिस्ट्रॉय. जसं ते सेशन डिस्ट्रॉय होतं तसं आपल्याला तो आपलं जे लॉग इन पेज आहे ते बंद होतं. आणि त्याच्यामध्ये आपण परत डायरेक्ट एंटर पण करू शकत नाही लॉग इन आणि पासवर्ड शिवाय. आणि त्याचं हे पण म्हणजे कोण हॅक वगैरे काही त्याला काही करू शकत नाही. आता हे बघा, आपण इथं लॉग आउट करूया. आता हे तुम्हाला समजतं का याचं कन्सेप्ट काय आहे ते? म्हणजे आपण त्याचा कोड बघूया आता. हो समजलं. ओके ठीक आहे. आता आपण त्याचा कोड बघूया. हे बघा, अशा पद्धतीने आहे त्याचा कोड. आता काय घाबरू नका, हे सोपा आहे कोड. नॉर्मली तुम्हाला आता एक्सप्लेन केल्यावर समजेलच सगळं. आता कसं असतं की ज्या वेळेस आपण एखादा फाईल बनवतो त्यावेळेस पहिली तर एक फाईल बनवावी लागते, index.php. index.php त्या index.php ही मेन फाईल असते. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या वेबसाईटला एंटर करतो त्यावेळेस ते पहिलं आपलं घेऊन जातं. index.php ही आपली मेन फाईल असते, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण index.php मध्ये आपण इथं पहिला HTML कोड बघूया. हे बघा, index.php म्हणजे आपली ही फाईल आहे कुठली, लॉग इनची. हे बघा, आपण मागाशी पण ज्यावेळेस एंटर झालो तेव्हा लॉग इनच्या फाईलला आणि आता पण कुठे आपण लॉग इनच्या फाईलला. आता ही लॉग इनची फाईल बघा कशी बनवली. याच्या मागं बघा मस्त एक इमेज दिलेली आहे. इमेज मध्ये हा मध्ये एक असा स्क्वेअर दिलेला आहे. या स्क्वेअर मध्ये आपण इथं फॉर्म भरलेला आहे. फॉर्म मध्ये या लॉग इनला एक बटनला असं आपण त्याच्यावरती गेलो ते बटन होवर होतंय. म्हणजे हे बघा, आता ते एक फेंट आहे. आता याच्यावरती गेलो डार्क झालं, फेंट आहे डार्क झालं असं. आणि खाली काय आपलं डोंट हॅव अकाउंट, रजिस्टर युअर अकाउंट असं एक कंटेंट दिलं. आता हा बनवला कसं आहे बघूया. आता हे काय आपलं फ्रंट एंड आहे. काय फ्रंट एंड आहे. फ्रंट एंड कशाने बनवायचं, फक्त HTML CSS आणि जावास्क्रिप्टने. आता ह्या 3 गोष्टी आपण वापरून हा फ्रंट एंड कसं बनवलं हे तुम्हाला दाखवतो. हे बघा, ओके. आता हे बघा, HTMLचा आपण हे ओपन केलेलं आहे. ज्यावेळेस आपण HTML लिहितो HTMLचं पूर्ण स्ट्रक्चर येतं HTML हेड. आता हेड मध्ये इथं आपण पहिला टॅग तुम्हाला दिसत असेल की मेटा कॅरस्केड UTF-8 म्हणजे HTML स्टार्ट करायचं. म्हणजे हे बेसिक स्ट्रक्चर आता आपण स्टार्ट केलंय वेबसाईटचं, मेटा UTF-8. ओके, हे कशासाठी वापरलं जातं, मेटा कॅरस्केड UTF-8 म्हणजे काल आपण जसं की बोललो SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जे असतं गुगलचं. म्हणजे आपली जी वेबसाईट असते ती गुगलला वरती कशी येणार, म्हणजे लाखो करोड वेबसाईट असते. तर आपलीच वेबसाईट जर सर्च केली तर ती जास्तीत जास्त प्रमाणावरती कशी काय येणार, त्यासाठी आपण आहे ना हा एक फंक्शन वापरलेला आहे UTF-8. तसंच खाली बघा मेटा नेम व्ह्यूपोर्ट आणि विथ डिव्हाइस इन स्केल इनिशियल हे कशासाठी वापरलेलं आहे, तर आपला जो वेबसाईट आहे ती चांगली रिस्पॉन्सिव्ह दिसावी. आणि विथ डिव्हाइस विथ कशाला वापरलेलं आहे की आपण आता समजा आता एखाद्या लॅपटॉपवरती किंवा एखाद्या कम्प्युटरवरती एखादी गोष्ट आपण एखादी वेबसाईट ओपन केली. आता ती वेबसाईट जर ओपन केली तर त्याचा विड्थ वेगळा असणार ना. आणि शेवट आपण जर एखाद्या मोबाईलवर जर ओपन केली तर त्याचं विड्थ वेगळं असणार आहे.
बरोबर ना, म्हणजे शेवट ते त्याचं दोन्हीचं वीट सेम नसणार आहे, मग ते त्याचं वीट ऍडजस्ट करतं. जर त्याच्या मोबाईलवर गेलं तर त्याचं वीट तिथे ऍडजस्ट करणार, तिथे राहिलं तर तिथे ऍडजस्ट, म्हणजे लॅपटॉपवर असेल तर लॅपटॉपची वीट ऍडजस्ट करून ते तसं व्यवस्थित पद्धतीने आपली वेबसाईट दिसणार. आता हे खाली दिसते लिंक स्टाईल, आता ही बूटस्ट्रॅपची लिंक आहे फॉर एक्झाम्पल. आता हे बघा, बोर होतंय का तुम्हाला? जरा जास्त एक्सटेंड झालं का लेक्चर? थांबवायचं नाही सर. ओके, ठीक ठीक आहे. हे बघा, तुम्हाला बूटस्ट्रॅप दाखवतो मी. ऍक्च्युली बूटस्ट्रॅप मध्ये ते आपण कुठं वापरलंय हे बघा. गेट स्टार्ट म्हणजे जसं की आपण सांगितलं फंक्शन. आता बूटस्ट्रॅप मध्ये नुसतं तो कोड अप्लाय करूनच होत नाही, त्याचे सीएसएस पण ते अप्लाय करायला लागतात. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की एवढ्याशा कोड मध्ये एवढी गोष्ट होत नाही, तर खूप मोठा कोड असतो. जो कोड म्हणजे ह्या कुठल्याही गोष्टीला चालण्यासाठी जे पण काय कोड असतो ते एका लिंक आहे बघा, ही लिंक आहे. ह्या लिंक मध्ये तुम्हाला दिसत असेल सीएसएस ची एक लिंक आहे. ही लिंक कॉपी करायची आणि ती लिंक म्हणजे आता जर आपण जर इथून एखादी गोष्ट उचलून आपल्या ह्याच्यामध्ये टाकली तर ही लिंक तिथं आपल्याला हेडच्या हेडमध्ये टाकावीच लागते. ही लिंक जर टाकली नाही तर आपला जो पण आपण डेटा तिथे भरलेला आहे तो आपल्याला रिस्पॉन्सिव्ह म्हणजे आपल्याला तो त्याचा आउटपुट मिळणार नाही. का तर कसं असतं, ह्या लिंक मध्ये त्यांनी सर्व फंक्शन टाकलेले असतात आणि त्याचं जे पण काय, आता जसं की आपण मागाशी बघितलं की 2 लाईन मध्ये पूर्ण बटन होते, म्हणजे 2 अक्षरांमध्ये पूर्ण बटन होते. आपल्याला त्याची जे पण काय फंक्शनॅलिटी असते ह्याच्यामध्ये आपल्याला घुसायची गरज नसते. आपण एवढं लक्षात ठेवायचं फक्त की हे त्याची फंक्शनॅलिटी आहे, ही पूर्ण लिंक आपण तिथं पुढे अप्लाय करायची. आणि ह्याचं लिंक पण असते आणि याची फाईल पण असते. मग फाईलचं कसं असतं, फाईल जर आपण अपलोड केली आपले जे कोड आहे कोड आपला जास्त वाढतो आणि ते फाईल जी आहे ती एवढ्या आपल्याला फास्ट मिळत नाही. आणि त्याच्यापेक्षा हे काय असतं, एक सीडीएन लिंक आहे. सीडीएन लिंकचं कसं असतं, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. म्हणजे हे एवढं फास्ट असतं ना की जसं आपण हे इंटरनेटवर पूर्णपणे चालतं, जसं आपण ओपन करतो ना ह्याच्यामुळे आपल्याला पण रिस्पॉन्स आहे ना आपला तो एकदम छान आणि पटपट रिस्पॉन्स मिळतो. हे एवढंच असतं. ही लिंक बघायचं आपण अप्लाय करायची अशी. हे बघा इथं आपण सीएसएस ची लिंक अप्लाय केलेली आहे कारण आपण तिथलं बूटस्ट्रॅप इथे यूज केलं. आणि हे बघा इथं स्टाईल डॉट सीएसएस स्टाईल. आता स्टाईल डॉट सीएसएस काय आहे, तर जी पीएचपी फाईल असेल त्याला पीएचपी एक्सटेन्शन येणार, म्हणजे पीएचपी नाव येणार. जी सीएसएस ची आता कसं होतं की आपण एका ह्याच्यामध्ये कोड भरू तर शकत नाही ना, तर एकदम सगळं मग प्रॉब्लेम होणार की एकदम सगळं भरल ते आणि ते कोड मग नंतर ना कधी आपण वर्ष 2 वर्षांनी जर त्याच्यामध्ये चेंजेस करायला गेलो तर आपल्याला समजणारच नाही एवढी कितकीच आपण काय केलं. त्याच्यामुळं ही जी सीएसएस आपण एका फाईल मध्ये घेतलेलं आहे. इथं एक त्याची फाईल आहे स्टाईल डॉट सीएसएस. त्या फाईल मध्ये आपण प्रत्येक गोष्टीचं इथं सीएसएस अप्लाय केलेले आहेत. आणि जसे की आपण फंक्शन म्हणलो ते सीएसएस मी प्रत्येक ह्याच्यामध्ये दिलेले. फक्त नॉर्मली समजून घ्या, कोड मध्ये जास्त घुसू नका. हे जे सीएसएस आणि एका फंक्शन मध्ये एक डॉट कंटेनर लॉग इन सोशल. आता हे फंक्शन मध्ये मी त्याचे जे पण काही सीएसएस आहेत, ग्रीड, मार्जिन, कलर वगैरे, त्याचं पॅडिंग, त्याचं साईज, त्याची फॉन्ट साईज, त्याचा बोल्ट पाहिजे का साधा पाहिजे का, असे त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत. त्या फंक्शन मध्ये मी घेतलेले आहेत. आता हे करणार मी इंडेक्स डॉट पेज मध्ये जे पण काही फंक्शन असेल ते अप्लाय करणार या सीएसएस. आता नॉर्मली आता कोड स्टार्ट होईल. आता हे बघा बॉडी मध्ये काय असतं, तर जे पण ते दिसती म्हणजे वेबसाईट ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यामध्ये जे पण काही कंटेंट दिसतो आपल्याला. फॉर एक्झाम्पल आपण एक ती वेबसाईट ओपन करू. हे बघा हे आपलं जे प्रोडक्ट आहे म्हणजे आपलं जे आहे वेब ऍप्लिकेशन, ह्याच्यामध्ये आपल्याला जे समोर दिसतंय ना हे बॉडी मधला पार्ट येतो. ह्याच्यामध्ये ना हेड मधला येतो ना दुसरा कुठला, हे जे पण आपण बॉडी मध्ये इन्क्लूड करू ते सगळं आपलं हे कंटेंटला दिसतंय इथं समोर. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, आता हे पहिला आपण काय घेतलं, फॉर्म घेतलेला, एक क्लास दिला इथं कंटेनर मध्ये आपण त्या फॉर्मचे पूर्ण सीएसएस दिले फंक्शन मध्ये. तो फंक्शन कुठे आहे आपल्या स्टाईल डॉट सीएसएस मध्ये. ती जी फाईल आहे ती आपण इथं अप्लाय केलेली आहे. मग ते बघा इथून फॉर्म, आता इथं फॉर्म स्टार्ट झाला, इथं खाली बघा डी बॉडीच्या 3 नंबरच्या लाईन मध्ये इथं फॉर्म क्लोज झालेला आहे. म्हणजे हे बघा हा जो पूर्ण फॉर्म आहे हा त्याच्यामध्ये येतो. ईमेल, पासवर्ड, लॉग इन आणि हे जे बनवलेलं आहे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. ओके. आता हे बघा आपण पहिले दिलेलं आहे फॉर्म ऍक्शन म्हणजे आपण ते फॉर्म जर तिथं क्लिक झाला तर तो कुठं गेला पाहिजे. हा एक नॉर्मल HTML साठी वापरतो, आपण तिथं ह्याच्यामध्ये पूर्ण PHP बनवलंय त्यामुळे आपण ह्या फंक्शनचा वापर केला नाही. म्हणजे मी फक्त ऍटलिस्ट ठेवलेलं आहे की तुम्हाला ते दाखवण्यासाठी. इथं मेथड, आता हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे बघा मेथड तुम्हाला दिसत असेल, मेथड मध्ये पोस्ट आणि गेट म्हणजे
ज्या वेळेस एखादी गोष्ट आपण सबमिट करतो किंवा एखादी गोष्ट सर्च करतो, आपलं जे URL बार असतं URL मध्ये कधी कधी काय होतं की एक छोटंसंच आपलं छोटंसं नाव दिसतं, आणि कधी कधी काय होतं की खूप त्याच्यामध्ये खूप सारा डाटा आला असतो, नेम, ईमेल, पासवर्ड, बरंच काय काय आलेलं असतं सगळं त्याच्यामध्ये. तर ते कसं होतं, जर इथं आपण गेट मेथड दिली, म्हणजे जर इथं आपण गेटचा वापर केला तर त्याच्यामधून गेटमधून आपल्याला जे पण URL मधनं जाणार आहे, म्हणजे सबमिट केल्याच्या नंतर ना जो डेटा आपल्या डेटाबेसमध्ये जात असतो तो डेटा आपला जाताना आपल्याला URL मध्ये दिसणार. समजलं का? आणि जर पोस्ट मेथड वापरली तर पोस्ट मेथडने आपला डेटा जो असतो तो सीक जातो, जो की त्यालाही दिसत आहे, जो नॉर्मली फक्त एक छोटंसं दिसणार जे की तुमच्या फाईलचं आहे, ते फाईलचं नाव, आणि तो डेटा डायरेक्ट कोणाला न दिसता तुमच्या डेटाबेसमध्ये जाणार. नाही तर आपण क्लास दिलेला आहे. क्लास म्हणजे काय, जे आपलं फंक्शन आहे ते इथे अप्लाय केलेलं आहे CSS. ते फंक्शन कडे लक्ष देऊ तुम्ही. मी पुढे चाला बघतो. पी आणि हे बघा, आता इथं आपण लॉग इनचं एक दिलेलं आहे. लॉग इन म्हणजे पी म्हणजे पॅरेग्राफ, हा याचा एक टॅग आहे पीचा. हे बघा इथं लॉग इन तुम्हाला दाखवतो. हे बघा हे वरती दिसतंय इथं तुम्हाला एवढं मोठं ब्लॅक कलर मध्ये लॉग इन. आता ह्याला आपण आहे ना काय अप्लाय केलं आहे तुम्हाला दिसतं ब्लॅक मध्ये, बघा कसं दिसतंय ते. हे बघा तुम्हाला दिसतं असं, आपण लॉग इनचा इथं एक क्लास अप्लाय केला. फॉन्ट साईज म्हणजे त्याची जी साईज आहे बघा, ऍक्च्युली ही साईज आहे बघा, हे याची साईज मोठी आहे. ह्याला आपण जी फॉन्टची जी साईज आहे ती आपण त्याची वाढवलेली, एक 2 पिक्सल दिलेली आहे साईज त्याला. आता फॉर एक्झाम्पल हे बघा 2RA ते रेम ते पण तेच असतं, आणि पिक्सल आणि ते सेमच असतं. फॉन्ट वेट म्हणजे त्याचं जे ब्रॉडनेस आहे, म्हणजे त्याचं जो ब्लॅक तो आलेला आहे बाजून वेट त्याचं फॉन्टचं जे लॉग इनचं ते आपण दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला तिथं डिक्लेअर करायची असते. बघा इथं 800 लॉग इन. ओके, इथं लॉग इन आपण हे पी मध्ये इन्सर्ट केलंय. म्हणजे इथं आता समजा जर आपण इथं हे टाकलं रजिस्टर टाकूया इथं नेम. हे बघा तुमच्या समोर मी चेंज करतो रजिस्टर, आणि कंट्रोल S सेव्ह करूया आणि ह्याच्यामध्ये जाऊया आपल्या. आता कंट्रोल R करू. हे बघा आपलं नाव चेंज झालं, तिथं आलं रजिस्टर. असं असतं हे बघा. आणि त्याच्यानंतर खाली येऊ आपलं इनपुट. हे बघा हे डिव आहे. आता डिव जे मला तुम्हाला सांगितलं हे डिव आहे. हे डिव मध्ये प्रत्येक डिव वेगळा डिव घेतलेला आहे त्यांनी, एका ह्याच्यामध्ये सगळा गोंधळ नाही केला. म्हणजे रजिस्टर वेगळं आहे. ईमेल कसं थोडं सुटसुटीत दिसतंय का नाही आपल्याला, म्हणजे ईमेलचा जो पार्ट आहे थोडा वेगळा आहे, तो वेगळा डिव मध्ये. पासवर्ड कसं जरा सुटसुटीत दिसतंय, सगळं एका ह्याच्यामध्ये दिसतंय का नाही दिसत, त्याच्यामध्ये थोडं स्पेस वगैरे त्याला CSS तिथे अप्लाय केलेलं आहे तसं. आणि हे लॉग इन. आता हे बघा इथं आपण सेम इथं इनपुट टाईप इथं ईमेल. आता हे बघा मला तुम्हाला सांगितलं मी डेटाबेस मध्ये मी तुम्हाला डेटाबेस दाखवतो. मी ही गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा डेटाबेस मध्ये जाऊ आपल्या. हे बघा हा आपला डेटाबेस आहे मागचा. या मागच्या डेटाबेस मध्ये हा डेटाबेस आहे तो आपला वेगळा आहे. तर याला काय नाव दिलेलं आहे आपण, लॉग इन. हा लॉग इन नाव दिलेलं आहे. लॉग इन मध्ये फक्त युजरच आलेले आहे. ओके, हे बघा इथं वरती जे टेबल इथं तुम्हाला दिसत असतं ते ईमेल आहे. त्या ईमेलच्या इथं वरती जो ईमेल जो टेबलचं नाव आहे तो तिथं इन्क्लूड करावं लागतं. त्यामुळे तिथला जी पण व्हॅल्यू असते ईमेल मधून जी पण व्हॅल्यू पास होती ती डायरेक्ट आपल्या येते डेटाबेसमध्ये सेव्ह होती, आणि त्या ईमेल त्या नावाने सगळ्या गोष्टी चालतात. जर तुम्ही इथं कॅपिटल ईमेल टाकले आणि पुढे जर स्मॉल टाकलं तर ते आपली जी पण काय आपण व्हॅल्यू तिथून पास करणार आहे ते आपल्याला मिळणार नाही, ते तिथं एरर येणार. थोडक्यात समजा असं तुम्हाला व्हॅल्यू हे काय येते. तर प्लेस होल्डर इथं काय टाकलं आपण ईमेल. प्लेस होल्डर म्हणजे काय असतं की हे बघा ह्याच्यामध्ये आता आपल्याला बघा याच्यावर क्लिक केलं असं काहीतरी सर्च केलं तर त्याच्या अगोदरच म्हणजे इथं आपलं ईमेल आतमध्ये एक असते एक गोष्ट ईमेल पासवर्ड हे असतं आपलं प्लेस होल्डर. एक मिनिट. हा आता हे झालं प्लेस होल्डर. आता इथं बघा PHP व्हॅल्यू. हे बघा व्हॅल्यू इथं आपण PHPचा वापर केला. इको हा असा फंक्शन आहे जे की PHP मध्ये आपला कुठलाही कंटेंट असेल तो डिस्प्ले करतो. त्यासाठी आपण PHPचा आता रिक्वायर्ड टाकलेलं आहे. आपण रिक्वायर्ड काय टाकलेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो की आता आपण जर इथं ईमेल भरला आणि पासवर्ड टाकलंच नाही आणि डायरेक्ट इथं लॉग इन केलं तर हे बघा इथे प्लीज इन्क्लूड ईमेल. मला ह्याला पण रिक्वायर्ड टाकलेलं आहे की तुम्ही ती गोष्ट रिक्वायर्ड टाकलीच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे प्रोसीड होणार नाही. त्याच्यामुळे आपण इथे रिक्वायर्ड टाकलेलं आहे. आणि त्याच्यासारखंच आपण इथं पासवर्डचं पण एक फॉर्म दिलेला आहे. पासवर्ड आणि इथं तेच इनपुट मध्ये प्लेस होल्डर दिलाय. प्लेस होल्डर मध्ये त्याचं नाव दिसतंय आपल्या आतमध्ये, आणि हे नेम आहे इथं पासवर्डचं जे की आपल्या डेटाबेस मध्ये पण सेम नेम आहे जो की इथून डेटा घेऊन आपल्या डेटाबेस मध्ये जातोय.
त्यावेळेस आपला हे नेमचा हा नेमचा पूर्णपणे वापर होतो. आणि बघा आता आपण शॉर्ट मध्ये जाऊया, खूप टाइम होतलाय. अजून आपल्याला आता हे झालं काय, आपलं हे झालं रजिस्टरचं पेज. ओके, हे बघा हे झालं आपलं रजिस्टरचं पेज म्हणजे लॉग इनचं पेज. आता इथं बघा हे आलं आपलं दुसरं, म्हणजे इथं आता काय करायचं, आपला हा एक नॉर्मल फॉर्म आहे. हा जसा तुम्हाला तो फॉर्म एक्सप्लेन केला तसाच हा सेम फॉर्म आहे. हा फॉर्म आपण बुटस्ट्रॅप करून उचललेला आहे, तो इथं टाकलेला आहे. मागे काही केलेलं नाही, फक्त सुरुवातीला थोडं शिकणं गरजेचं आहे. मग हा आपण फॉर्म इथं टाकला. आता हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, फक्त थोडं आहे ना 10-15 मिनिटं लक्ष द्या, खूप फायदा होईल. आता इथं बघा हे पण युजर नेम टाका, ईमेल टाका, पासवर्ड टाका, रजिस्टर करा. जेव्हा सबमिट होते आता तुम्हाला दाखवतो PHPचं काय पार्ट असतं, म्हणजे सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही लक्षात घ्या. जेव्हा इथं रजिस्टर होतं, आता हे बघा तुम्हाला कोड दाखवतो. हे बघा आपण जाऊया कशामध्ये, ह्याची आपण एक फाईल बनवली register.php. register.php मध्ये बघा आपण इथं आता HTML मध्ये हा पूर्ण पार्ट भरलेला आहे. HTML मध्ये एक लिंक दिलेली आहे, सेम तसंच त्याला व्ह्यू पोर्ट वगैरे भरलेलं आहे. हा एक फॉर्मचा डेटा आहे, तसंच तो डेटा येतो पूर्णपणे इनपुट टाईप. आणि हे बघा आता इथं हे बघा इथं सबमिट आहे, नेम सबमिट झाल्यावर इथं एकदम खाली बघा हे सबमिटचं बटन आहे. सबमिट करताना आपण ह्या बटन नाव दिलं इथं रजिस्टर. तेव्हा इथं दिसेल तुम्हाला की ज्यावेळेस एखादा अकाउंट क्रिएट करतोय त्यावेळेस ते सबमिट करताना नाव दिलंय रजिस्टर. तर हे बघा आता ज्यावेळेस इथं रजिस्टर होतंय, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, नीट लक्ष द्या. त्यावेळेस इथं एखादी गोष्ट रजिस्टर होतीये. आता इथं रजिस्टर झाल्यावर काम कशात चालू होतं, सर्व्हरचं. आता इथून आपल्याला HTML CSS चा संबंध संपला, आता काम चालू होणार PHP. आता इथून चालू होणार ते इथून आता रिक्वेस्ट जाणार आपल्या सर्व्हरला. त्याच्यामुळं आता हे बघा ज्यावेळेस इथं रजिस्टर होतंय, आता रजिस्टरला आपण नाव काय दिलेलं आहे, सबमिट. नेम दिलेला आहे आपण सबमिट. आता आपण इथं वरती डेटा घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल आता पहिली गोष्ट आपण बघूया की हे कन्सेप्ट राहिलं जरा तुम्हाला सांगायला. आता जेव्हा इथं रजिस्टर होतंय तर हे डेटाबेस मध्ये जसं पार्ट जातोय ना, तर डेटाबेस साठी आपल्याला कनेक्शन आपण एक घेतलेलं आहे. ओके, म्हणजे ते काय असं हवेत नुसतं जाणार, त्याच्यामुळे आपल्याला कनेक्शन बनवावं लागतं. तर आपण हे डेटाबेसचं कनेक्शन एका फाईलमध्ये बनवलंय आणि ते कनेक्शन आपल्याला प्रत्येक फाईलमध्ये इन्क्लूड करावं लागतं. का तर ते कनेक्शन जिथून पण जो पण डेटा फिल होईल तो ते कनेक्शन आपल्या डेटाबेसमध्ये जाणार तिथून. त्यासाठी आपल्याला ते कनेक्शन जे आहे ते फिल करावं लागतं. ते कनेक्शन बघा इथं आपण बनवले config.php च्या फाईलमध्ये आहे. config.php च्या फाईलमध्ये इथं आपण एका व्हेरिएबल मध्ये इथं आपलं सर्व्हर नेम जे लोकल होस्ट आहे ते टाकले आणि प्रत्येक सर्व्हरला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड असतो. आता आपलं हे जे लोकल होस्टला याला युजर नेम रूट असतो, कन्फर्म कुठल्याही लोकल होस्टला युजर नेम हा रूटच असतो आणि पासवर्ड त्याचा काही नसतो नल. आणि आपण पासवर्ड काय टाकलेलं नाहीये. आणि डेटाबेस जे नाव आहे ते आपलं इथं टाकावं लागतं. डेटाबेसचं नाव बघा इथं आपण लॉग इन असं टाकलेलं आहे. ते बघा लॉग इन असं नाव टाकलं. आता इथं बघा आता ज्या वेळेस एखादी डेटाबेस आपलं कनेक्शन करायचं आहे ते बघा इथं आपण क्वेरी फायर करतो. आता इथं माय स्लाइड कनेक्ट याच्यामध्ये आपण टाकलं हे सर्व्हर, म्हणजे हे जे लोकल होस्ट आहे आपण ह्या व्हेरिएबल मध्ये हे जे लोकल होस्ट जे फंक्शन आपण जे क्रिएट केलेलं आहे हे एका व्हेरिएबल मध्ये घेतलेलं आहे. मग हे व्हेरिएबलचं सर्व्हरचे जे व्हेरिएबल आपण इथं घेतलं, त्याचा जो पासवर्ड आहे रूटचा तो आपण इथं घेतला. हा जो दुसरा जो नल पासवर्ड आहे हा आपण इथे घेतला. आणि जो डेटाबेसचं नाव आहे डेटाबेस स्टोअर केलेलं डॉलर डेटाबेस हा इथं तो इथं घेतलेला आहे. मग ज्या वेळेस इथं ही क्वेरी फायर होती त्यावेळेस बघा इथं आपण इफ आणि एल्स तुम्ही ऐकत असेल. इफ आणि एल्स मध्ये काय आहे इथं बघा आपण वरती येतं हे जी पूर्ण क्वेरी आता सगळीकडे तर आपण ती क्वेरी अप्लाय करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो हे जे असे जे पण काही क्वेरी असतात हे आपण एका छोट्याशा नेम मध्ये ह्याला एक व्हेरिएबल म्हणतात. त्या डॉलर मध्ये घ्यावा लागतो तो व्हेरिएबल. तो व्हेरिएबल आपण इथं इफ म्हणजे जर हे जर ट्रू असेल तर, आणि आपण इथं बघा इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे म्हणजे जर ते फॉल्स असेल तर इथं डाय म्हणजे इथं एक स्क्रिप्ट आपण दिलेली आहे. त्या स्क्रिप्ट मध्ये इथं आपण जावास्क्रिप्टचा अप्लाय केलेला आहे. जावास्क्रिप्टला अप्लाय करताना आपण इथं टाकलंय बघा कनेक्शन फेल. म्हणजे जर इथं जर आपलं काही चुकलेलं असेल वरती तर आपलं खाली तिथं कनेक्शन फेल. आता आपण हे कनेक्शन बनवलेलं आहे या पद्धतीने बनवतात डेटाबेसचं कनेक्शन. ते कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला समजलं का डेटाबेस कनेक्शन कसं बनवतात ते बरं ठीक आहे. चला आपण हे कनेक्शन तयार झालंय. आता हे बघा की
जसं की आपलं हे मागाच्या रजिस्टरच्या पेजला जाऊ आपण. त्या रजिस्टरच्या म्हणजे ह्याच्या म्हणजे जिथं आपण हा जो आपला अकाउंट क्रिएट करणार आहे त्याचं आपण हे पेज बनवलं आहे. 2-3च पेज आहेत. थोडंसं फक्त कॉपरेट करायला लक्ष द्या. हे बघा इथं इन्क्लूड config.php म्हणजे हे जे आपले कॉन्फिग म्हणजे जे डेटाबेसची जी फाईल होती त्याचं आपण नाव दिलेलं आहे इथं. का तर आपलं इथून डेटा जाणार आहे कुठं डेटाबेसला, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं कनेक्शन आपण इथं दिलेलं आहे. बघा इथे इन्क्लूड config.php. जरा झूम करतोय याला तुम्हाला दिसत नसेल. आता दिसतंय का? हे बघा config.php नंतर आपण हा एक अजून एक इथे दिलेला एरर रिपोर्टिंग 0. म्हणजे एरर रिपोर्टिंग 0 आपण का वापरतो? का तर ज्यावेळेस आपण एखादा आपण जर आउटपुट घेत असतो तर आउटपुट घेताना आपल्याला एरर जो येतो ना तो एरर व्यवस्थित म्हणजे सांगतो की बाबा इथं ह्या लाईनला तुम्हाला अशा अशा एरर आला आहे. तर आपण इथं एरर हा रिपोर्टिंग येतो. आता हे बघा इथं सेशन आपण स्टार्ट केलेलं आहे register.php. आता आपण सेशन स्टार्ट केलेलं आहे. इफ सेट म्हणजे जर सेशन युजर नेम म्हणजे आता नीट लक्ष द्या इकडून जे युजर नेम आलेलं आहे आपलं म्हणजे इथं रजिस्टर मध्ये हे बघा इथं जे पण युजर नेम आपण फिल करणार आहे इथं जे युजर नेम आपण फिल करू ते सबमिट. हे बघा इथं दिलेलं आहे खाली सबमिट. जसं सबमिट वर क्लिक होईल तसं ते युजर नेम पोस्ट मेथडने घेऊन जाणार ईमेल पण आणि त्याचा पासवर्ड पण. जे की कसं पोस्ट मेथड म्हणजे आपण मागे बघितलेलं की गेट मेथड जी URL मधून आपल्याला पूर्ण डेटा दिसतो आणि पोस्ट मेथडने आपल्याला डेटा दिसत नाही कुठलाही. ते आपण इथं प्रत्येक हे बघा युजर नेम ईमेल पासवर्ड हा प्रत्येक एक पोस्टने गेलेला आहे. बघा इथं $पोस्ट आहे तो फंक्शन आहे आणि त्याचं युजर नेम ईमेल आणि पासवर्ड हे त्याचं नेम आहे. नेम जे आपण मगाशी फॉर्म क्रिएट करताना जे पण आपण नेम दिलेलं ते नेम तिथंही असतं आणि आपल्या डेटाबेसच्या टेबलमध्ये पण सेम नेम असतं. तेच नेम आपल्याला इथे इन्क्लूड करायचे आणि त्याला आपण एका व्हेरिएबल मध्ये इथे घेतलेलं आहे कलर युजर नेम म्हणून. आता एवढं पुन्हा आपण हे पूर्ण एक लाईन प्रत्येक ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण याला एका छोट्याशा नेम मध्ये घेतलंय व्हेरिएबल मध्ये. आता हे बघा इथं आपण दिलेलं पासवर्ड आणि सी पासवर्ड म्हणजे पासवर्ड आणि सी पासवर्ड. आता इथं बघा इफ म्हणजे जर हा पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड आहे. बघा इथं आपण जसं की बघितलं पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड जर सिमिलर असेल तर बरोबर बघा पासवर्ड इज इक्वल टू $C पासवर्ड म्हणजे इथं वरती जे 2 पासवर्ड आलेले आहेत आपल्याकडे हे पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड त्याला आपण सी पासवर्ड असं दिलेलं आहे. हे जर इक्वल असतील तरच ते पुढे जाणार. जर ते इक्वल असतील तर इथं बघा आपण आता गेलं कुठे डेटाबेसला गेलं. आता डेटाबेसला गेल्यावर तिथं सिलेक्ट होती क्वेरी म्हणजे आता इथं सिलेक्ट झाली फ्रॉम युजर ईमेल म्हणजे आता ईमेलची ती क्वेरी जी आहे डेटाबेस मधली ती इथं सिलेक्ट झालेली आहे आणि MySQL म्हणजे इथे आपण आता एक क्वेरी फायर केलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस आता इथं रिझल्ट आहे जर रिझल्ट इज ग्रेटर दॅन 0 न रोज इज ग्रेटर दॅन 0 असं समोर दिसत असेल तर की ज्यावेळेस म्हणजे एखादं पासवर्ड किंवा एक ईमेल असेल ईमेल तो जर ईमेल जर जो पण आपला वरनं जो रिझल्ट आलेला आहे तो जर ग्रेटर असेल म्हणजे 0 पेक्षा जर जास्त 0 असेल तर त्याचं डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट त्याला एल्स मध्ये जाणार ते प्रोसीड नाही होते म्हणून. आणि जर ते 1 पेक्षा जास्त असेल सेम ईमेल तर आपलं पुढे प्रोसीड होणार. म्हणजे जी पण युजर नेम खाली आले इन्सर्ट इनटू युजर नेम ईमेल पासवर्ड त्याचं ते ही क्वेरी आहे त्याच्यामध्ये आपली जे काय आपला डेटा गेलेला आहे पुढून तो तिथं स्टोअर होणार कुठं डेटाबेस तर आपल्या ह्या क्वेरीने. बघा ही क्वेरी तुम्हाला समोर दिसत असेल मग ही क्वेरी आपण क्वेरी इथं फायर खाली त्याला एक रिझल्ट मध्ये घेतलं. आता जर तो रिझल्ट म्हणजे जर आपला डेटा जाऊन सेव्ह झालेला असेल तर बघा आता आपला डेटा जर जाऊन सेव्ह झाला तर रिझल्ट इको होऊन आपल्याला मगाशी बघा इथं हे आलेलं इथं फ्रंट एंडला इथं वरती असं पॉपअप होऊन एक मेसेज झाला वाव युअर रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुल. ते बघा इथं आपण दिलं की जर इथं आपलं जर व्हेरीफायर झाली जर डेटा सक्सेसफुली जर इन्सर्ट झालेला आहे बघा इफ इको इथं स्क्रिप्ट मध्ये स्क्रिप्ट हे जावा स्क्रिप्टची आहे आणि आपण हे PHP फंक्शन आपण PHPच्या कोडमध्ये करतोय. आपल्याला स्क्रिप्ट वापरले आणि ते स्क्रिप्ट आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेतोय. बघा इथं दिसत असेल कारण की आपण कुठलीही लँग्वेज कुठली दुसऱ्या लँग्वेज मध्ये यूज करू शकत नाही. त्याच्या प्रत्येक यूज करण्यासाठी प्रत्येकाला एक वेगवेगळे मेथड आहेत. त्या मेथडच्या प्रमाणेच आपण ती लँग्वेज जी आहे ती यूज करू शकतो. आता स्क्रिप्ट दिलंय अलर्ट एक्सप्रेशन आहे तुम्ही ज्यावेळी स्टडी करायला लागल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसने आपोआप समजते. बघा वाव युजर रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड म्हणजे आता याच्यामध्ये आपलं जे मागाशी आलं तो हे आलं. आता बघा युजर नेम ईमेल पासवर्ड
आता हे जे आपलं आलं पूर्ण एल्स म्हणजे जर ह्याच्यामध्ये जर का काय चुकलं असेल तर स्क्रिप्ट अलर्ट वूप्स समथिंग वेंट रॉंग. म्हणजे आता जर ह्याच्यामध्ये आपलं काही चुकलं असेल फ्रंट एंडला आपलं जर एखादं पासवर्ड टाकला आणि कन्फर्म पासवर्ड टाकताना जर वेगळा वेगळा पडला असेल तर आपल्याला एल्स मध्ये ते शिफ्ट करणार आणि एल्स मधून आपला मेसेज डिस्प्ले होणार वूप्स समथिंग वेंट रॉंग. बस तेवढंच असतं. हे बघा जसं की आपण इथे एक युजर नेमला दिलं ईमेल पासवर्ड परत एक कन्सिडर केलेलं आहे. जर हे बघा ईमेल जर आपला ऑलरेडी जर ऍपमध्ये एक्झिस्ट असेल तर इथं परत आपलं एल्स मध्ये आपलं परत टाकणार आणि एल्स मध्ये येणार ईमेल ऑलरेडी एक्झिस्ट तर तुम्हाला समोर दिसत असेल. आणि जर पासवर्ड जर आपला मेसेज झाला तेव्हा खाली पण तिथे आपण एक डिस्प्ले केलं एल्स मध्ये इको इको हा अरे बंगार की जस्ट सकते आता तुझं माईक बंद कर. जस्ट आकाश प्लीज हा कॉलिंग तर डिस्टर्बन्स. तर युजर म्हणजे कुठेही जर एखादा पासवर्ड जर काम होत असेल तर ते आपल्याला इथून हा मेसेज डिस्प्ले होतो. आता आपल्याला हे तर गोष्ट समजलेली आहे की इकडनं कसा आपला डेटा हे बघा इथून एखादा डेटा जातोय जर आपण रजिस्टरवर सबमिट केल्याच्या नंतर तो PHPच्या आपल्या पोस्ट मेथडने आपल्याला घेऊन जातो कशा पद्धतीने डेटाबेस डेटा स्टोअर केले आपण ती क्वेरी आणि नंतर तो डेटाबेस आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर झालेला. आता हे बघा आता आपल्याला रजिस्टर करायचं लॉग इन. आता आपण एक लॉग इनचा एक ते PHPचा पार्ट बघूया. म्हणजे index.php वर पण एक लॉग इनचा पार्ट केलेला आहे. हे बघा आता इथं आपण दिलं इच सेट पोस्ट मेथडने जर सबमिट होत तर म्हणजे बघा इथं जर आता लॉग इन झालं इथं त्याचं नेम दिलेलं आहे सबमिट झालं. ईमेल आहे बघा ईमेल आणि पासवर्ड जर आला तर त्याच्या सिलेक्टची क्वेरी फायर होणार. त्याच्यामध्ये जाऊन डेटाबेसमध्ये बघा तुम्हाला दिसतं नंबर सिलेक्टची क्वेरी ईमेल आणि पासवर्ड त्याच्यामध्ये आपलं जे MySQLचं जे पण आपली जी क्वेरी येते येणार आणि खाली आपण दिला रिझल्ट जे जर नंबरोज म्हणजे जे पण वरून ईमेल आलेला आहे तो जर 1 पेक्षा जास्त असेल 1 इज ग्रेटर दॅन 0 तर हे बघा इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लगेच आपण एक फंक्शन इथं फायर केलेलं फंक्शन दिलेलं आहे MySQL फेच ॲज ऑफ. म्हणजे जर ह्याच्यामध्ये ईमेल आणि पासवर्ड जर ह्याच्यामध्ये हे झालेला असेल जर डेटाबेसमध्ये स्टोअर असेल तर हे फेच करणार तो डेटा फेच करणार क्वेरी सिलेक्टचे जाऊन तो डेटा सिलेक्ट करणार आणि तो फेच होणार आणि फेच झाल्याच्या नंतर त्याच्यातलं बघा आपण खाली दिलेलं आहे सेशन युजर नेम म्हणजे जे पण युजरचं नेम असं जसं की पुढे आलेलं मग अशी वैभवी जे आपल्या प्रोफाईलमध्ये आलेलं ते युजर नेम आपलं तर पुढं केलेलं आहे. आणि जसं हे सगळं जर व्यवस्थित झालं तर इथे हेड आणि आपण लोकेशन दिलेलं आहे welcome.php म्हणजे welcome.php आपल्या पेजला ते गेलं पाहिजे इथून. म्हणजे जर व्यवस्थित सक्सेसफुली जर तो डेटा तिथून सबमिट झाला तर तो आपल्या लॉग इनच्या पेजला म्हणजे प्रोफाईलच्या पेजला. आणि जर इथं जर काय चुकलं तर बघा आपण इथे खाली दिलं एल्स इको मध्ये दिलेली आहे अलर्ट ग्रुप ईमेल और पासवर्ड इज रॉंग. बस एवढंच असतं. आता हे बघा याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की हे बघा ईमेल आणि पासवर्ड आहे याच्यामध्ये ज्यावेळेस लॉग इन होतं लॉग इन झाल्याच्या नंतर ना आपला ईमेल आणि पासवर्ड तो आपला पोस्ट मेथडने आपल्या डेटाबेसमध्ये घेऊन जातो आणि डेटाबेसमधनं ती क्वेरी फायर होणार त्याच्यामध्ये तो आयडेंटिफिकेशन करणार की बाबा हा डेटा किंवा हा ईमेल किंवा हा पासवर्ड ह्या डेटाबेसमध्ये आहे का. तो डेटाबेसमध्ये चेक करून तिथं एक फंक्शन जाणार MySQL फेच ॲज ऑफ आणि तो फेच ॲज ऑफ झाल्यावरती आपल्याला त्याचं पुढं हे होणार. फॉर एक्झाम्पल आता बघा आता इथं आपण टाकलं वैभवी मग @gmail.com आणि पासवर्ड टाकला तोच वैभव. आता इथं आपण हे टाकलं सबमिट केल्यावरती ते घेऊन गेलं आपल्या प्रोफाईलला म्हणजे कुठं login.php ला आपण इथून पाठवलेलं आहे. बघा आपण इथं कोडमध्ये ते इन्क्लूड केलेलं आहे की जर हे सगळं MySQL फेच आणि सगळं जर व्यवस्थित झालं तर शेवटला बघा हेडर आणि लोकेशन दिलेलं आहे त्याचं कुठं welcome.php ला. म्हणजे जर हे तर जर डेटा जर सेव्ह असेल तर हा आपल्याला welcome.php च्या पेजला घेऊन जाणार. म्हणजे इथून हे बघा हे आपल्या या पेजला घेऊन येणार आणि या पेजला इथं आपण दिलेलं आहे हे वैभवी हे असं पेज आलं आपलं. आणि जर लॉग आउट केला आता एक तुम्हाला पार्ट सांगतो लॉग आउटचा की हे बघा जे सेशन आता आपण जे मागाशी म्हणलं सेशनचा बघा एवढाच पार्ट आहे हा जो समोर दिसतोय तुम्हाला सेशन. आता हे सेशन स्टार्ट आणि सेशन डिस्ट्रॉय केला आपण इथं म्हणजे लॉग आउटच्या पेजमध्ये आपण हा सेशन पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेला आहे. त्यावेळेस ते पूर्ण तिथून बाहेर आपल्या म्हणजे कुठं इंडेक्सच्या पेजला आहे बघा आपण इथं लोकेशन दिलेलं आहे त्याचं हेडर. म्हणजे जर ह्याच्यामध्ये जर सेशन डिस्ट्रॉय झालं त्याच्यानंतर खाली हेडर लोकेशन त्याचं index.php म्हणजे परत आपल्या तो मेन म्हणजे index.php म्हणजे आपलं जे लॉग इनचं पेज होतं जिथं आपण पहिल्यांदा आलो तिथंच आपण येणार. समजलं सेशन काय असतं ते आणि कसं एक लॉग इन पेज तयार होतं. आणि याच्यामध्ये आपण इथे एक CSS चा पेज आहे
हे इमेज एक आहे, बस एवढंच आहे. आता तुम्हाला गडबडीत एकदम पटपट पटपट एक्सप्लेन केलंय. खूप वेळ झाला लेक्चर चालू आहे, पोरं पण बोर व्हायला लागले असतील, त्याच्यामुळे खूप गडबड हे केलंय. जर तुमचे काही क्वेरीज असतील तर विचारू शकता. समजतंय का तुम्हाला काय सांगितलं Now I am ते? requesting to हो. all student, if you have any query you can ask. समजते. जर तुम्ही बोर नसेल झालात तर तुम्हाला अजून एक स्टेप सांगतो मी, ते API ची. म्हणजे जर शुभम. ते हा बोला. शुभम, ऑलरेडी 50 स्टुडंटनी लिव्ह केलेली आपली 101 पर्यंत स्ट्रेंथ गेली होती. तर आपण ओके, थोडं म्हणजे थांबूयात, आता क्वेश्चन आन्सर सेशन आहेत ते घेऊया. ओके, ठीक आहे मॅम, ठीक आहे, चालेल. काय तुमची क्वेरीज असेल तर विचारू शकता. जर समजलंय का तुम्हाला हे, मला एक गोष्ट सांगा. आता एवढं जे पण काय झालं तर तुम्ही काय एका दिवसात डेव्हलपर बनू शकत नाही, पण ते पण काही गोष्टी समजल्या, फ्लो तरी समजला की बाबा कशा पद्धतीने चालती, कसं कनेक्शन होतं, कनेक्शन मधनं डेटाबेस मध्ये जातो, डेटाबेस मधनं तो कसं पोस्ट मेथडने म्हणजे URL मधनं रिक्वेस्ट घेऊन परत आपल्याला कसं आउटपुट देतो, या सगळ्या गोष्टी तरी नॉर्मली एवढं जरी समजलं ना तरी म्हणजे खूप येत त्या खूप येत. मग ज्यावेळेस ते असं तुम्हाला समजणारच नाही कोड कसा चाललाय तो. ज्यावेळेस तुम्ही ती कोडिंग व्यवस्थित शिकाल त्यावेळेसच ते तुम्हाला कोडिंग समजलंय का तुला एवढं तरी? हो समजलंय. हो सर समजलं. ओके, ठीक आहे. मग आता काय तुमची क्वेरीज वगैरे किंवा काय डाऊट असतील, काय शिकवताना काय राहिलं असेल, काय समजलं असेल तर विचारायचं.